नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या ह्या टेस्ट सिरीजच्या एक्सप्लेनेशन मध्ये बायोलॉजी मधील बॉटनीचा जो भाग आहे त्यावर 60 प्रश्नांचा जो पेपर झाला होता त्याचं विश्लेषण पाहणार आहोत। विश्लेषणामध्ये एक गोष्ट आवर्जून तुम्हाला मी अगोदरच सांगतो की हे जे प्रश्न आहेत 60 प्रश्न, हे 60 प्रश्न 11वी आणि 12वी एनसीईआरटीच्या बॉटनीच्या पुस्तकावर आधारित होते। त्यामुळे प्रश्नांचा दर्जा हा बऱ्यापैकी ॲडव्हान्स किंवा मग आपण त्याला म्हणूया डिफिकल्ट होता। आपण युजुअली अभ्यास करताना स्टेट बोर्ड आणि अप टू 10th स्टँडर्ड एवढाच सहसा आपला आवाका असतो, परंतु सध्याची एमपीएससीची प्रश्न विचारण्याची शैली प्रचंड बदलून गेली। मागच्या 2-3 वर्षांमध्ये सायन्सच्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल खूप वाढली आहे। सो तोच एक विचार डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या टेस्ट सिरीज मध्ये बॉटनी ॲज वेल ॲज झुलॉजी दोन्ही विषयांचे प्रश्न जे आहेत ते एनसीईआरटी लेवलचे 11वी आणि 12वीचे समाविष्ट केले होते। आज आपण प्रथम बॉटनीचे 60 प्रश्न त्याचं विश्लेषण पाहणार आहोत आणि त्यानंतर मग झुलॉजीचे 60 प्रश्न। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या ह्या विश्लेषणाला। पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पेशी चक्राच्या कोणत्या टप्प्यामध्ये पेशी वाढते आणि ती तिची सामान्य कार्य जे आहे ते फंक्शन जे आहे ते पार पाडते। म्हणजे सेल सायकल जे आहे त्या सेल सायकलच्या कुठल्या फेज मध्ये युजुअली पेशीची ग्रोथ होते आणि मग ती तिचे सामान्य कार्य तिचे फंक्शन जे आहे ते पार पाडू शकते। ऑप्शन्स आहेत G1 टप्पा, S टप्पा, G2 टप्पा आणि M टप्पा, असे 4 स्टेप्स दिलेत। ड्यूरिंग विच फेज ऑफ द सेल सायकल डज द सेल ग्रो अँड कॅरी आउट इट्स नॉर्मल फंक्शन। तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे G1 टप्पा। तर पहिला आपण जे 4 टप्पे जे आहेत ना सेल डिव्हिजनचे ते समजून घेऊयात। सेल डिव्हिजनचे 4 टप्पे कुठले? तर सेल डिव्हिजनचे 4 टप्पे जे आहेत हे सिक्वेन्स वाईज जर तुम्हाला सांगायचं झालं तर G1 फेज, S फेज, G2 फेज आणि M फेज, म्हणजे हाच सिक्वेन्स आहे। G1 फेज, S फेज, G2 फेज आणि M फेज। सो यातली G1 फेज जी आहे ह्याच फेज मध्ये युजुअली सेल जी आहे ती ग्रो होते, म्हणजे पेशीची वाढ होते आणि ती तिचे फंक्शन्स परफॉर्म करायला लागते। S फेज जे आहे दुसरा टप्पा जो आहे याच्यामध्ये युजुअली डीएनएच्या कॉपीज बनत असतात, म्हणजेच थोडक्यात डीएनएचं रेप्लिकेशन होत असतं। एका डीएनएचे 2 डीएनए होत असतात एस फेज मध्ये। G2 जी फेज आहे याच्यामध्ये सेल इज नाउ रेडी टू डिवाइड। इथे सेल इज रेडी टू डिवाइड म्हणजे इथे ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर सेल जी आहे ती डिवाइड व्हायला रेडी झालेली असते। आणि एम फेज जे शेवटचा टप्पा आहे तो मित्रांनो तिथे सेल डिवाइड होते। सो सेल डिव्हिजन कुठल्या टप्प्याला होतं तर ते एम फेजला होतं। डीएनएच्या कॉपीज कुठल्या टप्प्याला होतात तर एस फेजला। सेल डिव्हिजनची बिफोर स्टेज कुठली असते तर G2 फेज असते आणि G1 फेज ही सेलची ग्रोथची फेज असते, इनिशियल फेज असते, जिथे सेल तिचे नॉर्मल फंक्शन्स परफॉर्म करू शकते। सो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। दुसरं, वनस्पतींच्या कोणत्या गटामध्ये रक्तवाहिन्या संबंधी ऊती नसतात? विच ग्रुप ऑफ प्लांट्स लॅक्स वॅस्क्युलर टिश्यूज? युजुअली आपण प्लांटचं क्लासिफिकेशन जर पाहिलं, हे आपल्याला बेसिक बुक्स मध्ये पण दिलं गेलं आहे। तर प्लांटच्या क्लासिफिकेशन मध्ये वॅस्क्युलर सिस्टीम नसलेले प्लांटचे ग्रुप 2 आहेत, लक्षात ठेवा। एक थॅलोफायटा, एक ब्रायोफायटा। थॅलोफायटा मध्ये पण वॅस्क्युलर सिस्टीम नाही, वॅस्क्युलर सिस्टीम मध्ये झायलम आणि फ्लोएम, आणि ब्रायोफायटा मध्ये सुद्धा नाहीये। टेरिडोफायटा इज द फर्स्ट ग्रुप ऑफ प्लांट विच हॅज xylem as well as phloem, that means vascular system. Vascular means conducting system, transporting system, लक्षात घ्या। सो इथे मग आता जिम्नोस्पर्म एक ऑप्शन आहे, एंजिओस्पर्म एक ऑप्शन आहे, ब्रायोफाइट्स आहे आणि टेरिडोफाइट्स आहेत। जसं की मी तुम्हाला सांगितलं थॅलोफाइट्स आणि ब्रायोफाइट्स मध्ये नसतात। इकडे त्यातलं एक ऑप्शन आलंय बघा ब्रायोफाइट्स। सो ब्रायोफाइट्स हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। ब्रायोफाइट्स आर नॉन वॅस्क्युलर प्लांट्स, वेरस टेरिडोफाइट्स हे पहिले वॅस्क्युलर आहेत, त्यानंतर मग जिम्नोस्पर्म्स आहेत, एंजिओस्पर्म्स आहेत, यांच्याकडे पण वॅस्क्युलर सिस्टीम असते। इनफॅक्ट एंजिओस्पर्म्स सगळ्यात डेव्हलप प्लांट्स आहेत, त्यांच्यामध्येच मोनोकॉट्स आणि डायकॉट्स असे 2 प्रकार देखील पाहायला मिळतात।
त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता पोषक घटक वनस्पतीचा संरचनात्मक घटक नाहीये? विच ऑफ द फॉलोइंग न्यूट्रिएंट्स इज नॉट अ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट ऑफ द प्लांट? स्ट्रक्चरल म्हणजे पेशीची जी काही रचना तयार होते, पेशीचं जे काही स्ट्रक्चर तयार होतो, पेशी जे काही तयार बनते म्हणजे डेव्हलप्ड होते, त्याच्यामध्ये कुठला या चारपैकी असा घटक आहे नॉट इन्व्हॉल्ड इन मेकिंग स्ट्रक्चर ऑफ द सेल, म्हणजे पेशीची रचना तयार करायला कुठला घटक इन्व्हॉल्व नाहीये? तर याच्यामध्ये मित्रांनो नायट्रोजन असतो, ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचा आहे कारण हा प्रोटीन मधला घटक आहे. कॅल्शियम पण असतो, हा पण सेल मधला महत्वाचा घटक आहे. कॅल्शियम म्हणलं की त्यासोबत फॉस्फरस पण असतो, दोघं पण इसेन्शियल आहे लक्षात ठेवा. फक्त पोटॅशियमच असा घटक आहे मित्रांनो जो स्ट्रक्चरल कंपोनंट नसतो लक्षात ठेवा. पोटॅशियम इज नॉट द स्ट्रक्चरल कंपोनंट. पोटॅशियम इज ओनली फाउंड इन क्लोरोफिल और पोटॅशियम इज usually useful for keeping the cell osmotic pressure balanced. हा ऑस्मोटिक प्रेशर साठी असतो लक्षात ठेवा. आयन्स जे एक्सचेंज होतात सेलमध्ये, पोटॅशियम आयन्स सेलमध्ये जास्त असतात, आउटसाइड सोडियम आयन जास्त असतात. तर पोटॅशियम हा आपण त्याला म्हणूयात सोडियम पोटॅशियम पंप, म्हणजे सेलमध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना त्या ट्रान्सपोर्टेशन मधला महत्वाचा घटक आहे. म्हणजे पदार्थ जे ट्रान्सपोर्ट होतात ना आउटसाइड टू इनसाइड आणि इनसाइड टू आउटसाइड, त्यातला महत्वाचा घटक आहे, बट नॉट द स्ट्रक्चरल कंपोनंट. ठीक आहे. सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फुलांच्या वनस्पतींचे जातीवृत्तीय वर्गीकरण कोणी प्रस्तावित केले होते? मराठी शब्द वाक्य जरा डिफिकल्ट आहेत, इंग्लिश जरा लवकर लक्ष द्या. फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स वॉज प्रपोज्ड बाय हुम? आर्थर क्रोनक्विस्ट, बेंथम अँड हुकर, एंगलर अँड प्रँटल आणि वरीलपैकी कोणतेही नाही. मित्रांनो वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या काळामध्ये वनस्पती असतील, प्राणी असतील, तर यांच्या वर्गीकरणाच्या पद्धती मांडलेल्या आहेत लक्षात ठेवा, वेगवेगळ्या पद्धती. आपल्याला आयोगाने मागच्या वर्षी त्याच्या अगोदरही 2-3 वेळेस नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन कुणी मांडली हा प्रश्न बऱ्याचदा विचारून झाला आणि त्याचं उत्तर आहे बेंथम आणि हुकर. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच ते नाही लक्षात ठेवा. सो युजली जर आपण बघितलं मित्रांनो तर क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये मग एक आर्टिफिशियल सिस्टीम आहे, मेकॅनिकल सिस्टीम आहे. आर्टिफिशियल सिस्टीम एरिस्टॉटल आणि त्यानंतर थिओफ्रॅस्टस यांची आहे असं म्हटलं जातं. अँड त्यानंतर जर विचार केला आपण तर मग कार्ल लिनेसची मेकॅनिकल सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये मग RH विटाकर पण नंतर आहे. नॅचरल सिस्टीम मध्ये ह्या आहे. तिसरा आहे फायलोजेनेटिक सिस्टीम. फायलोजेनेटिक सिस्टीम जे आहे मित्रांनो, फायलोजेनेटिक सिस्टीम ही एंगलर आणि प्रँटल यांनी मांडली. या प्रश्न उत्तर एंगलर आणि प्रँटल आहे. आणि प्लस यांच्यासोबत आणखी एक नाव लक्षात ठेवायचं मित्रांनो, तो म्हणजे हचिन्सन. हचिन्सन जो आहे हा सुद्धा हचिन्सन सुद्धा ह्या वर्गीकरण पद्धतीमध्ये इन्व्हॉल्व आहे. यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं बघा, यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलं. स्पेशली जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत ना त्यांची फॅमिली तयार केली. फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे फुलं येणाऱ्या वनस्पती आहेत ना त्यांची फॅमिली, त्यांचं ग्रुपिंग केलं यांनी, ह्या 3 शास्त्रज्ञांनी. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. खालीलपैकी कोणाला जनुकीय कार्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्हली युज्ड फॉर जेनेटिक वर्क? ॲस्पेरजिलस का म्युकर का न्यूरोस्पोरा का अल्ब्युगो? सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फंगस. लक्षात ठेवा हे चौघही फंगसचे उदाहरण आहेत, हे चौघही कवकांची उदाहरण आहेत. प्रश्न आपल्याला विचारला की याच्यापैकी कुणाचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हा रिसर्च पर्पज साठी, जेनेटिक वर्कचं जे रिसर्च आहे त्यासाठी केला जातो. जेनेटिक वर्क अनुवांशिक गुणधर्मांचा अभ्यास करायचा असतील, अनुवांशिक काही संकल्पनांचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी यातलं कुठलं वापरतात? सगळ्यात जास्त फंगस कुठलं वापरलं जातं यामधलं? ठीक आहे. सो याच्यामधलं सगळ्यात जास्त उपयोगात येणारं जे फंगस आहे मित्रांनो ते आहे बघा न्यूरोस्पोरा नावाचं. हे फंगस सगळ्यात जास्त वापरतात लक्षात ठेवा. न्यूरोस्पोरा नावाचं फंगस सगळ्यात जास्त यूज केलं जातं, न्यूरोस्पोरा. आणि न्यूरोस्पोरा जे आहे मित्रांनो फंगसच्या ऍस्कोमायसिटिस ह्या ग्रुपमध्ये येतं. ऍस्कोमायसिटिस ग्रुपमध्ये येतं न्यूरोस्पोरा फंगस. ऍस्कोमायसिटिस, ऍस्कोमायसिटिसचा अर्थ होतो सॅक लाईक फंगी. सॅक लाईक फंगी. ऍस्को म्हणजे सॅक लक्षात ठेवा, पिशवी सारखे कवक असतात त्यांना ऍस्कोमायसिटिस म्हणतात. ऍस्कोमायसिटिस त्याच्यामध्ये न्यूरोस्पोरा. म्युकर जे आहे मित्रांनो, म्युकर याचा सहसा उपयोग केला जात नाही जेनेटिक वर्कसाठी. ऍस्पेरजिलसचा पण नाही आणि अल्ब्युगोचा पण नाही. न्यूरोस्पोरा सगळ्यात जास्त वापरलं जातं. ऍस्कोमायसिटिस फॅमिलीला बिलॉंग करतं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला खालीलपैकी पुढचा प्रश्न आपला 6वा. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये पाणी आणि इतर पदार्थांच्या वाहतुकीसाठी विशेष वाहक ऊती नाहीये?
आता उदाहरण विचारलं तर आता मगाशी एक प्रश्न झाला होता टिश्यूजवर, व्हॅस्क्युलर सिस्टीमवर. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट पजेस अ स्पेशलाइज्ड कंडक्टिंग टिश्यूज फॉर ट्रान्सपोर्टिंग वॉटर अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स. कोणामध्ये नाही असं विचारलं. म्हणजे मित्रांनो जे थॅलोफाइट्स आहेत त्यांची उदाहरणं तुम्हाला माहिती पाहिजे. थॅलोफाइट्स मध्ये सगळे कोण येतात माहिती का? थॅलोफाइट्स मध्ये सगळे येतात आपले अल्गी, शेवाळ. आणि ब्रायफाइट्स मध्ये कोण येतात ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं ना? ब्रायफाइटामध्ये पण नसतं ना व्हॅस्क्युलर सिस्टीम. आणि आपल्या प्रश्नाला तेच विचारलंय लक्षात. मग आता मर्केन्शिया एक आहे, मार्सिलिया एक आहे, सायकस एक आहे आणि फर्न आहे. आपण एलिमिनेशन टेक्निकने जाऊयात. आपल्याला माहित असलेली उदाहरण. फर्न बऱ्याचदा आपल्याला अभ्यासात अगोदरच्या परीक्षांमध्ये पण विचारला गेलाय. इट बिलॉंग्स टू टेरिडोफाइट्स. सो इट विल बी कॅन्सल, इट विल बी रॉंग आन्सर. हा टेरिडोफाइट मध्ये येतो लक्षात. ठीक आहे, हा काही येणार नाही लक्षात. मग राहिला सायकस. सायकस हा जिम्नोस्पर्मचा प्रकार आहे, अनावृत्त बीजीचा प्रकार आहे. सायकस सागोपाम नावाची जी वनस्पती आहे त्याच्यापासून आपल्याला साबुदाणा मिळतो लक्षात ठेवा, सागो. आता राहिले आपल्याकडे ऑप्शन दोनच, एक मर्केन्शिया राहिलं आणि एक मार्सिलिया राहिलं लक्षात ठेवा. एक मर्केन्शिया आणि एक मार्सिलिया. तर मर्केन्शिया जे आहे, मर्केन्शिया, ॲडियंटम, फर्न वगैरे सगळे टेरिडोफाइट्स आहेत. आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मार्सिलिया. मार्सिलिया जे आहे, मार्सिलिया, त्यानंतर मॉस, ठीक आहे, युलोथ्रिक्स वगैरे यासारख्या वनस्पती ज्या आहेत ह्या नॉन व्हॅस्क्युलर आहेत, ज्या थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा ग्रुपमध्ये येतात लक्षात. ठीक आहे, मर्केन्शिया आपण टेरिडोफायटामध्ये येतो, त्यामुळे हे सुद्धा उत्तर नाहीयेच. चलो नेक्स्ट 7वा प्रश्न आहे मित्रांनो, बेंथम आणि हुकरच्या वर्गीकरणाला काय म्हणतात? आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं मी तुम्हाला. फेनेटिक पूर्ववर्गीकरण, क्लॅडिस्टिक का फायलोजेनेटिक? फेनेटिक क्लासिफिकेशन, प्रायर क्लासिफिकेशन, क्लॅडिस्टिक क्लासिफिकेशन का फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन? आता मित्रांनो बघा, प्रश्न आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला जो सांगितला होता की याच्यावर असा असा प्रश्न विचारला गेलाय, वर्गीकरणामध्ये असं असं सांगितलं गेले. आता आपल्याला प्रश्न जो विचारलाय बेंथम हुकर वर मी तुम्हाला सांगितलं प्रश्न विचारला गेलाय याच्या अगोदर पण काय विचारला गेलं? नॅचरल सिस्टीम. आता बेंथम हुकर म्हणलं की नॅचरल सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, बट इथे नॅचरल सिस्टीम ऑप्शनच नाही लक्षात, पर्यायच नाही लक्षात. आपल्याला माहिती पाहिजे नॅचरल सिस्टीमला आणखी काय म्हणतात. मग आपण थोडंसं एलिमिनेशन टेक्निकने उत्तर निघतं का ते पण बघूयात. फायलोजेनिक सिस्टीम आत्ताच बघितलं आपण, एंगलर, प्लॅन्टल. प्रायर क्लासिफिकेशन असा काही प्रकार नाहीच, दोन ऑप्शन्स गेले आपले. राहिलं आता फेनेटिक आणि क्लॅडिस्टिक. त्याच्यामध्ये दोघांमध्ये मित्रांनो उत्तर आहे फेनेटिक सिस्टीम. फेनेटिक सिस्टीमलाच नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन पण म्हटलं जातं. नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धत सुद्धा म्हटलं त्याला. आणि ही 1862 ते 1885 1862 टू 1885 पर्यंत कार्यरत होती लक्षात ठेवा. बेंथम आणि हुकरची वर्गीकरणाची पद्धत, ज्याच्यामध्ये त्यांनी फ्लॉवरिंग प्लांट्सच वर्गीकरण केलं होतं. फ्लॉवरिंग प्लांट्सचं, फुलं येणाऱ्या वनस्पतींचंच वर्गीकरण त्यांनी ह्या पद्धतीमध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, मार्सिलिया, फर्न आणि हॉर्सटेल हे खालीलपैकी कोणत्या वनस्पती समूहाचे उदाहरण आहेत? टेरिडोफायटा का ब्रायोफायटा का जिम्नोस्पर्म्स का एंजिओस्पर्म्स? आत्ताच हा प्रश्न झाला होता, एवढ्यातच हा प्रश्न झाला होता आपल्या लक्षात. हे मार्सिलिया वगैरे कोणाचे उदाहरण आहेत? आत्ताच आपण हे बघितले होते सगळे. फर्न आणि हॉर्सटेल हे कोणत्या वनस्पती समूहाचे उदाहरण आहेत? त्याच्यामध्ये मार्सिलिया, आत्ताच मागच्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ते काय उदाहरण आहे नेमकं. हे बघा इथेच मार्सिलिया, ज्यात विशेष वाहक उती नाही असं म्हटलं होतं आपण, नाही का? सो इथे आता ह्या प्रश्नामध्ये थोडंसं आपण करेक्शन करूयात थोडंसं, कारण फर्न आणि हॉर्सटेल जे आहेत ना हे वेगळे ग्रुप्स आहेत आणि मार्सिलिया वेगळा ग्रुप आहे लक्षात. आणि पर्याय जे आहेत ना ते काही त्याला मॅच होत नाहीत लक्षात. ऑप्शन जे आहेत ना ते काही त्याला मॅच होत नाहीत लक्षात. ठीक आहे, पर्याय त्याला मॅच होत नाहीत का? मार्सिलिया जे आहे ना मित्रांनो हे ब्रायोफाइट मध्ये येतं, फर्न टेरिडोफाइट मध्ये येतं, हॉर्सटेल पण टेरिडोफाइट मध्ये येतं. त्यामुळे ते दोन पर्याय आहेत आपल्याला. त्यामुळे हा प्रश्न आपण स्किप केलाच बरा. याला मी आपलं हॅश चिन्ह देऊन ठेवतो, म्हणजे हा प्रश्न आपण स्किपच केलेला बरा लक्षात. ठीक आहे, कारण ते एक्झाम्पल्स मिक्स झालेत लक्षात, मिक्स झालेत मिक्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुनरुत्पादित फुलांच्या वनस्पतींचे गॅमेटोफाइट्स खालीलपैकी कोणत्या प्रकारचे असतात? गॅमेटोफाइट्स ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग फ्लॉवरिंग प्लांट्स आर विच ऑफ द फॉलोइंग टाइप? एक गुणी, द्विगुणी, चौगुणी, बहुगुणी? हॅप्लॉइड, डायप्लॉइड, टेट्राप्लॉइड का पॉलिप्लॉइड? म्हणजे ज्या वनस्पती लैंगिक प्रजनन करतात, लैंगिक प्रजनन करणाऱ्या वनस्पतींचे जे गॅमेटोफाइट्स असतात, गॅमेटोफाइट्स म्हणजे गॅमेट्स रे गॅमेट्स, ते कुठल्या प्रकारचे असतात मित्रांनो? गॅमेट्स म्हणजे युग्मक पेशी. बघा, गॅमेट्स म्हणजे युग्मक पेशी. हा, आणि ह्या युग्मक पेशींचे गॅमेट्सचे कॉम्बिनेशन होऊन मग झायगोट बनतो. हे दोन प्रकारचे असतात बघा. जर प्लांटचा विचार केला तर एक पोलन ग्रेन असतं
पोलन ग्रेन म्हणजे परागकण असतं आणि एक ओव्हिल असतं, ओव्हिल म्हणजे बीजांड. कळलंय? आता या पोलन ग्रेनकडे क्रोमोझोमचा जो काही सेट असतो तो हाफ हाफ होऊन जातो, म्हणजे एकच राहतो फक्त एन. आणि ओव्हिल जो याचे पण क्रोमोझोम्स हाफ हाफ होतात, मग एकच राहतो एन. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन मग सीड बनते, जे की असते 2n. लक्षात ठेवा. कळलंय? म्हणजे हे रिप्रोडक्शन होण्याच्या अगोदर हे 2n असतात, रिप्रोडक्शन होण्याच्या वेळेस म्हणजे गॅमेटोफाइट्स जेव्हा तयार होतात तेव्हा ते n असतात फक्त. मग जिथे एकच क्रोमोझोमचा सेट असेल, एकच सिंगल, कळलं ना, पेअर्स नसतील, त्याला म्हटलं जातं हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणायचं, हॅप्लॉइड. लक्षात ठेवा. काय म्हणायचं? हॅप्लॉइड. आणि जिथे पेअर असतील, पेअरला म्हटलं जातं डायप्लॉइड. सो उत्तर जे आहे ते हॅप्लॉइड किंवा डायप्लॉइड मधूनच आहे. मग आपल्याला काय विचारलं इकडे? गॅमेटोफाइट्स ऑफ सेक्शुअली रिप्रोड्युसिंग फ्लॉवरिंग प्लांट्स आर विच ऑफ द फॉलोइंग टाइप. तर हे बघा, हे गॅमेटोफाइट्स आहेत, मग हे हॅप्लॉइड प्रकारचे असतात. डायप्लॉइड नाही, डायप्लॉइड झायगोट असतो. लक्षात ठेवा. म्हणजे सीड ज्याच्यापासून बनते, सुरुवात होते, तो डायप्लॉइड असतो. लक्षात ठेवा. हे हॅप्लॉइड आहे दोघं जण. सो याचं उत्तर हॅप्लॉइड आहे. लक्षात ठेवा. सो हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड म्हणजे एक गुणसूत्राचा संच, म्हणजे पेअर्स नाही. लक्षात ठेवा. एकच संच फक्त, किंवा अर्धा म्हणूयात आपण, अर्धा म्हणूयात, एक म्हणूया. हाफ क्रोमोझोमचा सेट. काय? हाफ क्रोमोझोमचा सेट. हाफ क्रोमोझोमचा सेट असलेला म्हणायचं हॅप्लॉइड, आणि फुल क्रोमोझोमचा सेट असलेला म्हणायचं डायप्लॉइड. हॅप्लॉइड आणि डायप्लॉइड असे दोन प्रकार आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो पुढे मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 10. वनस्पतींच्या वर्गीकरणाविषयी खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? करेक्ट स्टेटमेंट सांगायचे. करेक्ट. मग विधानं वाचतानाच ठरवून घ्यायचं. थॅलोफाइट्सची शरीराची रचना ठळकपणे वेगळी असते. असते का? ठळकपणे. म्हणजे थॅलोफाइट्स जे प्लांट्स आहेत त्यांची शरीर रचना, त्यांची बॉडी अगदी डिस्टिंक्ट दिसते का? सेपरेट दिसते का? परफेक्ट दिसते का? नाही. थॅलोफाइट्स सगळ्यात सिंपल आहे. नॉट शोईंग रूट्स, नॉट शोईंग लीव्स, नॉट शोईंग स्टेम्स वगैरे वगैरे. मूळ, खोड, पान वगैरे काही दिसत नाही त्यांच्यामध्ये. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्यातलं एकच विधान बरोबर असणार आहे. लक्षात ठेवा. फ्युनारिया ही एक बुरशी आहे का? फ्युनारिया इज अ काइंड ऑफ फंगस. तर ते पण चुकीचं आहे मित्रांनो. फ्युनारिया इज नॉट अ फंगस. फ्युनारिया काय? फ्युनारिया ब्रायोफाइट मध्ये येतं. लक्षात ठेवा. ब्रायोफाइट मध्ये, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट मध्ये. सर्व टेरिडोफाइट्स हे फॅनेरोगॅम्स आहेत का? आता फॅनेरोगॅम्स म्हणजे काय? तर फॅनेरोगॅम्स म्हणजे मित्रांनो, फॅनेरोगॅम्सचा अर्थ होतो की ज्यांना बिया येतात. मग टेरिडोफाइटाला बिया येतात का? सांगा. नाही. टेरिडोफाइटाला बिया येत नाही, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. रक्तवाहिन्या संबंधी प्रणाली ब्रायोफाइट्स मध्ये आढळत नाही. यस, हे करेक्ट आहे. रक्तवाहिन्या संबंधी प्रणाली म्हणजे व्हॅस्क्युलर सिस्टीम. व्हॅस्क्युलर सिस्टीम दॅट इज झायलम आणि फ्लोएम. व्हॅस्क्युलर सिस्टीम दॅट इज झायलम अँड फ्लोएम नॉट फाउंड इन ब्रायोफाइट्स. करेक्ट आहे ना. ब्रायोफाइट्स आणि थॅलोफाइट्स काय आहेत सांगा? ब्रायोफाइट्स अँड थॅलोफाइट्स आर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. त्यामुळे त्यांच्याकडे झायलम आणि फ्लोएम नाही सापडत. त्यामुळे याचं ऑप्शन नंबर 4 जे आहे ते करेक्ट आहे. लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट. एक विद्यार्थी वनस्पतींमध्ये पेशीचे विभाजन वाढवण्याचा प्रयोग करत होता. प्लांट्समध्ये सेल डिव्हिजन कसं वाढवता येईल त्याचं एक्सप्लेन करत होता. त्याने त्याच्या पर्यवेक्षकाला, इन्व्हिजिलेटरला, त्यासाठी विशिष्ट वनस्पती संप्रेरक सुचवण्यास सांगितलं. त्याने इन्व्हिजिलेटरला विचारलं, मला एखादा हार्मोन सजेस्ट करा जे काय करेल, सेल डिव्हिजन वाढवेल. तर मग आपण त्याचे इन्व्हिजिलेटर आहोत असं गृहीत धरत आपण कुठला हार्मोन त्याला सजेस्ट करू? ऍब्सिसिक ऍसिड का जिब्रेलिन्स का सायटोकायनिन्स का ऑक्झिन्स? 4 पर्यायापैकी ऍब्सिसिक ऍसिड तर पहिले चालेल, कारण ऍब्सिसिक ऍसिड जे आहे ना मित्रांनो, हे ग्रोथ इनहिबिटर हार्मोन आहे. ग्रोथ इनहिबिटर म्हणजे काय? ते ग्रोथ करत नाही. लक्षात ठेवा. सेल डिवाइड नाही करत, ते उलट प्रिव्हेंट करतं, इनहिबिट करून टाकतं. ठीक आहे. ते गेलं. मग त्यानंतर ऑक्झिन जे आहे ना, ऑक्झिन सेलची ग्रोथ करणारा हार्मोन आहे. आणि आपल्याला काय विचारलंय की सेलचं डिव्हिजन करणार, त्यामुळे हे पण गेलं. जिब्रेलिन जे आहे ना मित्रांनो, जिब्रेलिन्स हे स्टेम साईज वाढवणारा हार्मोन आहे. सेम साईज इन्क्रीज करणारा हार्मोन, त्यामुळे हा पण पर्याय गेला. सो याचं करेक्ट उत्तर आहे सायटोकायनिन्स. सायटोकायनिन इज द प्लांट हार्मोन और फायटो हार्मोन दॅट इन्व्हॉल्व्स इन सेल डिव्हिजन. कळलंय? सायटोकायनिन हे असं एकमेव प्लांट हार्मोन आहे जे सेल डिव्हिजन मध्ये इन्व्हॉल्व असतं, म्हणजे जे पेशी विभाजनाशी संबंधित असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. सायटोकायनिन्स. चला नेक्स्ट. कॅस्पेरियन पट्ट्या खालीलपैकी कोणाची वैशिष्ट्य आहेत? कॅस्पेरियन स्ट्रिप्स आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग? कॉर्टेक्स का एंडोडर्मिस का पेरिसायकल का पित्त? हे प्लांट्सचे वेगवेगळे भाग आहेत. खोडातले म्हणा किंवा मुळातले म्हणा, त्याचे वेगळे पार्ट्स आहेत. लक्षात ठेवा. आणि आपल्याला विचारलं त्या वेगळ्या प्लांटच्या पार्टमध्ये कॅस्पेरियन स्ट्रिप्स कुठे असतात?
कुठल्या वॉलमध्ये असतात युजली, तर रूट्समध्ये का स्टेममध्ये का कसण्यामध्ये, तर हे युजली असतात मित्रांनो सगळ्यात आतल्या भागात, म्हणजे रूट्सच्या सगळ्यात आतल्या भागामध्ये असतात कॅस्पेरियन स्ट्रिप्स, रूट्सच्या सर्वात आत असतात, सर्वात आतील थरामध्ये असतात. मग सगळ्यात आतील थराला इथे पर्यायी शब्द कुठला आहे सांगा, एंडो. एंडो म्हणजे सर्वात आत ना, डर्मिस म्हणजे काय, त्वचा किंवा स्तर, सर्वात आतील, आतील त्वचा, याचं उत्तर आहे एंडोडर्मिस. लक्षात ठेवा, डर्मिस म्हणजे त्वचा किंवा थर आणि एंडो म्हणजे सगळ्यात आतील. बाह्य असेल तर मग एक्टो असतं, मध्य असेल तर मेझो असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, मेझो. सो याचं उत्तर आहे एंडोडर्मिस. पुढे, शास्त्रीय वर्गीकरणाला खालीलपैकी काय म्हटलं जातं? क्लासिकल टॅक्सॉनॉमी इज ऑल्सो टर्म ॲज. शास्त्रीय वर्गीकरण, क्लासिकल टॅक्सॉनॉमी म्हणजेच अभिजात वर्गीकरणाची पद्धत जी आहे क्लासिकल, तिला आणखी कुठल्या नावाने ओळखलं जातं? लक्षात ठेवा. तर आता मला सांगा, जे शास्त्रीय वर्गीकरण सायंटिफिक क्लासिफिकेशन जे आहे ते जर आपण पर्यायांचा विचार केला तर त्याला बेटा टॅक्सॉनॉमी म्हणायचं का? नाही. त्याला डिस्क्रिप्टिव्ह टॅक्सॉनॉमी म्हणायचं का? नाही. त्याला सिस्टमॅटिक्स म्हणायचं का? येस, सिस्टमॅटिक्स. कारण सायंटिफिक वर्गीकरण हे सिस्टमॅटिक्स असणार. सिस्टमॅटिक्स म्हणजे ते वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केलेलं वर्गीकरण असणार, म्हणून त्याला आपण सिस्टमॅटिक्स म्हटलं जातं. सिस्टमॅटिक्स. ठीक आहे, सो या प्रश्न उत्तर आहे सिस्टमॅटिक्स. शास्त्रीय वर्गीकरणाला क्लासिकल टॅक्सॉनॉमी जे त्याला सिस्टमॅटिक्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन नंबर 14. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. जीवाणू हे आदिम जीव असल्याचं आढळून आले आहे, कारण बॅक्टेरिया आर फाउंड टू बी प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्स बिकॉज दे. बॅक्टेरियाला प्रिमिटिव्ह का म्हणतात? प्रिमिटिव्ह म्हणजे सबसे पहिले, सगळ्यात पहिले ते आहेत असं म्हटलं जातं. मग असं का बरं नेमकं? त्याचं कारण काय नेमकं? बॅक्टेरिया सगळ्यात पहिले का म्हणायचं? ते लहान आहेत, सूक्ष्मदर्शक सूक्ष्म आहेत, उघड्या दिसत नाहीत, बरोबर आहे का? ते त्याच्यामुळे म्हणायचं का? हे लॉजिक आहे का? बाकीचे पर्याय वाचून ठरवू हे लॉजिक आहे का? त्यामुळे मानव, पाळीव प्राणी, पिकांना गंभीर आजार होतात. गंभीर आजार होतात हे पण एक प्रकारे ठीक आहे, पण गंभीर सगळेच गंभीर आजार नसतात आणि सगळ्यांनाच आजार होतील हे पण सांगता येत नाही. लक्षात ठेवा, ते आंतरबीजाणू तयार करतात, म्हणजे एंडोस्पोर्स तयार करतात, जे प्रतिकूल परिस्थितीला खूप प्रतिरोधक असतात. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ऍडव्हर्स कंडिशनला खूप अपोज करतात. मग आता याचा पण काही संबंध नाहीये. त्यात प्रारंभिक केंद्रक असतं आणि ते असूत्र विभाजन दर्शवते. पजेस इन्सिपियंट न्यूक्लियस अँड शो अमायोटिक डिव्हिजन. हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो. प्रारंभिक केंद्रक म्हणजे काय माहिती? प्रारंभिक केंद्रकचा अर्थ होतो अनडिफाईन न्यूक्लियस. यांचं केंद्रक स्पष्ट दिसत नाही, यांच्या केंद्रकाला न्यूक्लिओइड म्हटलं जातं. न्यूक्लिओइड सगळ्यात साधं केंद्रक यांचं, आणि असूत्र विभाजन करतात कारण त्यांच्याकडे एकच क्रोमोझोम असतं, एकच गुणसूत्र असतं. सिंगल क्रोमोझोम असल्यामुळे यांच्याकडे अमायोटिक डिव्हिजन होतं. लक्षात ठेवा. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन. त्यामुळे बॅक्टेरियाला जे आहे ना प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम म्हणायचं. सो ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट, तंतुकणिका आणि हरितद्रव्य. तंतुकणिका आणि हरितद्रव्य म्हणजे मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. यांच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेत, आपल्याला विचारले त्यातला कुठला पर्याय योग्य आहे. मायटोकॉन्ड्रिया आणि हरितद्रव्य यांच्याबद्दल कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला विचारले. अर्ध स्वायत्त अंगके आहेत, आधीपासून अस्तित्वात असलेल्या अंगकांच्या विभाजनाने तयार झालेले असून त्यात डीएनए असतो, परंतु त्यात प्रथिने संश्लेषित करण्याची यंत्रणा नसते. आता मराठी काही कळत नाही त्यामुळे इंग्लिश वाचूयात. सेमी ऑटोनॉमस ऑर्गनल्स. यस, सेमी ऑटोनॉमस ऑर्गनल्स आहे का? यस आहे. का बरं सेमी ऑटोनॉमस माहिती? सेमी ऑटोनॉमस म्हणजे काय माहितीये का? न्यूक्लियस इज अ फुल्ली ऑटोनॉमस. का? न्यूक्लियस मध्ये डीएनए असतात आणि त्या डीएनए मध्ये प्रोटीन सिंथेसिस करण्याचं मेकॅनिझम असतं. मग तो डीएनए सगळे स्ट्रक्चर तयार करू शकतो सेलचं. पुन्हा हे करू शकतात पण फक्त स्वतःच, बाकीचं नाही. यांच्याकडे डीएनए आहे पण प्रोटीन सिंथेसिस करण्याचं सिक्वेन्स किंवा मेथड किंवा ती माहिती नाहीये, त्यामुळे सेमी ऑटोनॉमस म्हणायचं. फॉर्म बाय डिव्हिजन ऑफ द प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनल्स. यस, अगोदरच्या ऑर्गनच्या डिव्हिजन मधून तयार होतात. डीएनए असतो पण प्रोटीन सिंथेसिस नाही करू शकत. दोन्ही करेक्ट आहे मित्रांनो. सो याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 बोथ ए अँड बी आर करेक्ट. ऑप्शन नंबर 1 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चला पुढे. मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्या गेलेल्या द्रव मोजेक मॉडेलनुसार पेशीपटल हे अर्धद्रव असतात, जेथे लिपिड्स आणि अविभाज्य प्रथिने यादृच्छिकपणे पसरू शकतात. अलीकडच्या वर्षात ह्या मॉडेलमध्ये अनेक बाबीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? चुकीची ओळखायची विधानं लक्षात ठेवा. मराठी प्रश्न कळलेला नाहीये त्यामुळे इंग्लिश वाचूयात. अकॉर्डिंग टू वाइडली एक्सेप्टेड फ्लुइड मोझॅक मॉडेल, फ्लुइड मोझॅक मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन्स. सेल मेम्ब्रेन म्हणजे प्रद्रव्य पटल. प्रद्रव्य पटल. Cell membranes are semi-fluid where lipids and integral proteins can diffuse randomly. म्हणजे सेल मेम्ब्रेन जे ते लिक्विड द्रवरूप एक पटल आहे, आवरण आहे, ज्याच्यामध्ये लिपिड्स आणि प्रोटीन्स रँडमली म्हणजे कशी डिफ्यूज होतात, आत बाहेर जात राहतात. इन रिसेंट इयर्स दिस मॉडेल हॅज बीन मॉडिफाईड इन सेव्हरल ऍस्पेक्ट्स.
सध्या याच्यामध्ये बरेच बदल झालेत, ह्या मॉडेलला बरंचसं मॉडिफाय केलं. इन दिस रिगार्ड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. कुठलं विधान चुकीचं आहे यातलं? प्रोटीन्स इन सेल मेम्ब्रेन्स कॅन ट्रॅव्हल विदिन द लिपिड बायलेअर, म्हणजे प्रोटीन जे आहेत ना ते फक्त लिपिड बायलेअर मध्येच ट्रॅव्हल करतात का? हे पहिलं स्टेटमेंट आहे, पहिलं विधान आहे, लक्षात ठेव. त्यानंतर प्रोटीन्स इन सेल मेम्ब्रेन्स कॅन ट्रॅव्हल विदिन द लिपिड बायलेअर, हे बरोबर आहे. प्रोटीन्स कॅन रिमेन कन्फाईन विदिन सर्टन डोमेन्स ऑफ द मेम्ब्रेन. यस, प्रोटीन्स कॅन रिमेन कन्फाईन म्हणजे तिथेच राहतात, आहे तिथेच. विदिन सर्टन डोमेन्स ऑफ द मेम्ब्रेन म्हणजे काही मेम्ब्रेनच्या डोमेन्स मध्ये ते त्याच ठिकाणी राहतात, फिक्स, त्याला चिकटून राहतात. प्रोटीन्स कॅन ऑल्सो अंडरगो फ्लिप फ्लॉप मुवमेंट्स इन लिपिड बायलेअर, हे पण करेक्ट आहे. प्रोटीन्स लिपिड बायलेअर मध्ये फ्लिप फ्लॉप मुवमेंट पण फॉलो करतात. आणि मेनी प्रोटीन्स रिमेन कम्प्लिटली एम्बेडेड विदिन द लिपिड बायलेअर, हे पण करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो हे चारीचे चारही विधानं करेक्ट आहेत. म्हणजे हा जो प्रश्न विचारला होता आपल्याला की त्यातलं कुठलं इनकरेक्ट आहे, तर त्याचं ह्या प्रश्नामध्ये उत्तरच नाहीये, पर्यायच नाहीये. त्यामुळे हा पण प्रश्न आपण याला हॅश करूयात. बट हा इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात ठेवा सगळे पर्यायाचे करेक्ट आहेत, लक्षात. ठीक आहे, ऑल ऑप्शन्स आर करेक्ट. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणता पेशी पटलाचा घटक नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टंट ऑफ सेल मेम्ब्रेन? फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल, ग्लायकोलिपिड्स आणि अग्ररेषा म्हणजे प्रोलाइन. फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल, ग्लायकोलिपिड्स आणि प्रोलाइन कोण नाहीये? त्याच्यामध्ये सिंपल उत्तर मित्रांनो प्रोलाइन नाहीये. कारण प्रोलाइन काय माहिती मित्रांनो? प्रोलाइन जे आहे ते अमायनो ऍसिडचा प्रकार आहे, अमिनो अम्लाचा प्रकार आहे, 20 अमिनो अम्लापैकी एक आहे. आणि हे तिघ जण जे आहेत ना ते असतात सेल मेम्ब्रेन मध्ये, तिघ असतात. प्रोलाइन काही नसतो, लक्षात ठेवा. प्रोलाइन काय आहे? प्रोलाइन हा एक प्रकारचा अमायनो ऍसिड आहे, अमिनो अम्लाचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे. पेशीच्या भिंतीतून पाण्याच्या हालचालीच्या मार्गाला काय म्हणतात? इन पाथवे ऑफ द मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल इज कॉल्ड ॲज सिम्प्लास्टिक पाथवे, ॲपोप्लास्टिक पाथवे, व्हॅक्युलर पाथवे का प्लाझ्मोडेस्माटा पाथवे. म्हणजे वनस्पतींमधून जे सबस्टन्सेस ट्रॅव्हल करतात किंवा पाणी जे ट्रॅव्हल करतं सेल वॉल मधून, प्लांट सेल मध्ये युजली सेल वॉल मधून जे सबस्टन्सेस ट्रॅव्हल करतात किंवा पाणी जे ट्रॅव्हल करतं त्याला कुठल्या नावाने ओळखलं जातं? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ॲपोप्लास्टिक पाथवे म्हणतात त्याला. ॲपोप्लास्टिक पाथवे म्हणजेच काय? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर थ्रू सेल वॉल. प्लांटच्या सेल वॉल मधून पाण्याचं होणारं ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याला ॲपोप्लास्टिक पाथवे या नावाने ओळखलं जातं. ठीक आहे, चला पुढे. अचक्रीय फोटोफॉस्फोर रिलेशन मध्ये कोणता पर्याय वगळता सर्व सहभागी इलेक्ट्रॉन दाता आणि स्वीकारक म्हणून काम करतात? इन नॉन सायक्लिक फॉस्फो रिलेशन ऑल द पार्टिसिपेंट्स ऍक्ट एज अ इलेक्ट्रॉन डोनर अँड ऍक्सेप्टर एक्सेप्ट कोण यांच्यातला? हे युजली फोटोफॉस्फोरिलेशन केव्हा होतं माहिती का? फोटोसिंथेसिसच्या वेळेस होत असतं. तर ह्यांच्यापैकी कोण असा आहे जो फोटोसिंथेसिसच्या फोटोफॉस्फोरिलेशन प्रोसेस मध्ये इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून कार्य करत नाही? लक्षात ठेवा कोण असा आहे यांच्यातला जो ते कार्य करत नाही. तर सिंपल उत्तर आहे मित्रांनो तो 100% असणार NADP. लक्षात NADP. NADP म्हणजे कोण? एन्झाइम. हा इलेक्ट्रॉन कॅरियर आहे, हा फक्त हा डोनर ऍक्सेप्टर म्हणून नाही, हा फक्त इलेक्ट्रॉन कॅरियर आहे. लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म काय माहिती आहे? याचा फुल फॉर्म आहे निकोटीन अमाइड. N म्हणजे निकोटीन अमाइड, A म्हणजे ॲडेनाइन आणि D म्हणजे डायन्यूक्लियोटाइड आणि P म्हणजे फॉस्फेट. तर हा एक एन्झाइम आहे जो इलेक्ट्रॉन कॅरी करण्याचं काम करतो. त्यामुळे याच्याकडे इलेक्ट्रॉन डोनेट ट्रान्सफर करण्याचा काही प्रकार नाही. हे क्लोरोफिल A आहे, याला फोटोसिस्टीम 1 म्हणायचं, PS1. हे क्लोरोफिल A आणि फोटोसिस्टीम 2, 1 आणि 2 दोन्ही असं पण दिले. आणि NADP इलेक्ट्रॉन कॅरियर असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन डोनेट ऍक्सेप्ट करण्याचा काही प्रश्नच नाही त्याचा. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन नंबर 20. संरक्षण पेशींच्या पेशी रसातील खालीलपैकी कोणते बदल दिवसा रंध्रे उघडण्यासाठी जबाबदार असतात? विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस इन द सेल सॅप ऑफ द गार्ड सेल्स कुठे असतात? स्टोमॅटामध्ये असतात. इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग द स्टोमॅटा ओपन ड्युरिंग डे टाइम. दिवसा स्टोमॅटा ओपन राहण्यासाठी कुठली प्रोसेस कारणीभूत असते? कुठला बदल कारणीभूत असतो? स्टोमॅटाच्या गार्ड सेलच्या सेल सॅप मध्ये झालेला बदल. कुठला बदल कारणीभूत असतो ज्याच्यामुळे ते ओपन राहतात? लक्षात. ठीक आहे, सो याचं उत्तर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन्स बघूयात. पहिले इन्क्रीज इन ऑस्मोटिक प्रेशर बट डिक्रीज इन टर्गर प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर वाढल्यावर टर्गर प्रेशर कमी होण्याचा काही प्रश्न नाही, चुकीचं आहे. डिक्रीज इन ऑस्मोटिक प्रेशर बट इन्क्रीज इन टर्गर नाही,
एक डिक्रीज आणि दुसरं इन्क्रीज कसं काय? अपोजिट नाही होत ना, दोन्ही सोबतच असतात, लक्षात ठेवा. कळलंय? सॉरी, डिक्रीज इन ऑस्मोटिक प्रेशर अँड इन्क्रीज इन टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर वाढल्यानंतर स्टोमॅटा ओपन राहतं. सो हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. इन्क्रीज इन बोथ नो, डिक्रीज इन बोथ नो, लक्षात ठेवा. ऑस्मोटिक प्रेशर कमी झाल्यानंतर टर्गर प्रेशर वाढतं. टर्गर प्रेशर म्हणजे टर्गर हा शब्द टर्जिडिटी मधून आलाय. टर्जिडिटी म्हणजे फुगणे, लक्षात ठेवा. स्वेल होणे म्हणजे स्टोमॅटा स्वेल झाले, फुगले की ओपन होतात. स्टोमॅटा कॉन्ट्रॅक्ट झाले. स्टोमॅटा म्हणण्यापेक्षा गार्ड सेल्स स्वेल झाल्या, फुगल्या की उघडतात. गार्ड सेल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या, श्रिंक झाल्या, आकुंचन पावले की बंद होऊन जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, कळलंय? ते उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, रंध्रांची वारंवारता काय दर्शवते? स्टोमॅटल फ्रिक्वेन्सी इंडिकेट्स व्हॉट? रेट ऑफ गॅसेस एक्सचेंज, रेट ऑफ वॉटर लॉस, नंबर ऑफ स्टोमॅटल ॲपर्चर्स का नंबर ऑफ स्टोमॅटा पर युनिट एरिया? फ्रिक्वेन्सी जी आहे या पोर्सची म्हणजे कुणाची? छिद्रांची. काय दाखवते? तर सिंपल आहे, रंध्रे म्हणजे कोण? रंध्रे म्हणजे स्टोमॅटा. मग त्याची फ्रिक्वेन्सी काय दाखवणार आहे सांगा? त्याची फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टोमॅटा दाखवणार आहे. रंध्रांची फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रति एकक क्षेत्रफळाच्या रंध्रांची संख्या किती असता माहिती? प्रति एकक किती असता माहिती? 45,000 to 60,000 पर स्क्वेअर इंच स्क्वेअर एवढे स्टोमॅटा असतात, लक्षात. सो दिस इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ स्टोमॅटा और फ्रिक्वेन्सी ऑफ पोर्स. ग्लुकोजच्या रेणूच्या संश्लेषणासाठी अनुक्रमे किती एटीपी आणि NADPH ची आवश्यकता असते ग्लुकोज तयार व्हायला? फॉर सिंथेसिस ऑफ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, 1 मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, द रिक्वायरमेंट ऑफ ATP and NADPH रिस्पेक्टिव्हली. मित्रांनो, वनस्पतीमध्ये ग्लुकोज मेकिंग प्रोसेसला काय म्हणतात? वनस्पतीमध्ये ग्लुकोज मेकिंग प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हटलं जातं. फोटोसिंथेसिस मध्ये कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर रिॲक्ट होऊन मग नंतर ग्लुकोज तयार होतो, C6H12O6 प्लस ऑक्सिजन पण तयार होतो. आपल्याला काय विचारलंय? एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार व्हायला अनुक्रमे किती ATP आणि किती NADPH ची आवश्यकता असते, लक्षात ठेवा. किती ATP आणि किती NADH, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा नीट ऐका. सो usually for 1 ton ATP used is 3 molecules आणि NADPH 2 molecules, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ग्लुकोज जो तयार होतो ना मित्रांनो, नीट ऐका. एक ग्लुकोज हा 6 सायकल्स मधून तयार होतो, 6 सायकल्स. मग 6 सायकल्स मधून तयार होतो. मग युजली ATP किती यूज होता? सो ATP 3 मॉलिक्युल्स पर सायकल आणि NADPH किती रे? NADPH 2 मॉलिक्युल्स पर सायकल, लक्षात ठेवा. हे मॉलिक्युल्स आहेत ना, लक्षात ठेवा. म्हणजे एका ग्लुकोजला तयार व्हायला 6 सायकल होतात. 6 सायकल, एक ग्लुकोज तयार व्हायला 6 सायकल आहे, 6 स्टेप्स आहेत. मग प्रत्येक सायकलला 3 मॉलिक्यूल लागतात ATP चे आणि 2 मॉलिक्यूल लागतात NADPH चे. मग सायकल्स किती सांगा? 6. मग ATP किती झाले सांगा? ATP पर सायकल किती सांगा? 3. मग 6 सायकल्स आहेत म्हणजे हे झाले 18. NADPH किती झाले सांगा? NADPH प्रत्येक याला 2 आहेत, 6 सायकल्स आहेत म्हणजे हे झाले 12. सो 18 ATP आणि 12 NADPH म्हणजे पर्याय क्रमांक 18 आणि 12 वाला, ऑप्शन नंबर 4. सो 18 ATP वापरले जातात आणि 12 NADPH वापरले जातात, लक्षात. ठीक आहे, एक ग्लुकोज तयार होण्यासाठी 6 सायकल्स घडतात एका ग्लुकोजच्या निर्मितीसाठी आणि त्या 6 सायकल्स मध्ये प्रत्येक सायकलला 3 ATP चे मॉलिक्युल्स आणि 2 NADPH चे मॉलिक्युल वापरले जातात. मग त्यामुळे टोटल किती झाले? ते टोटल झाले 12, 18 आणि 12, लक्षात. ठीक आहे, 18 आणि 12, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, C4 प्लांट्स मध्ये कार्बोक्सिलेशन दुप्पट असतं, डबल. ते कशाने दर्शवले जाऊ शकते? इन C4 plants कार्बोक्सिलेशन इज ट्वाइस. इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज विच ऑफ द फॉलोइंग? ह्यापैकी कुठली अशी अभिक्रिया आहे जी C4 प्लांट्स मध्ये, C4 प्लांट्स म्हणजे त्याला हॅच अँड स्लॅग पाथवे म्हणलं जातं, HSK पाथवे पण म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये प्रोसेस दुप्पट असते कार्बोक्सिलेशनची म्हणजे कार्बन डायऑक्साइड ऍब्झॉर्ब करण्याची. ते कुठल्या पाथवेने दाखवलं जातं? त्याचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो PEP-A म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट, कार्बन डायऑक्साइड RUDP आणि CO2 हे त्याचं करेक्ट स्टेटमेंट आहे, लक्षात. RUDP म्हणजे रुबिस्को डायफॉस्फाइड आणि कार्बन डायऑक्साइड हे त्याचे उत्तर आहेत, लक्षात. मॅलिक ऍसिड नाही, पायरुविक ऍसिड नाही, मॅलिक ऍसिड नाहीच आहे. तर तिन्ही पर्याय पेक्षा हा जो पर्याय तिसरा हा टोटली वेगळा आहे, पण त्याचं उत्तर आहे, लक्षात.
चला, फोटोसिंथेसिसच्या काळ्या अभिक्रियेचा मार्ग ब्लॅक रिॲक्शन. ब्लॅक रिॲक्शन म्हणजे काय मित्रांनो, फोटोसिंथेसिस मध्ये एक लाईट रिॲक्शन असते, एक ब्लॅक रिॲक्शन असते. लाईट रिॲक्शन म्हणजे द रिॲक्शन विच टेक्स प्लेस इन ऍब्सेन्स ऑफ और विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ एटीपी. जी एटीपी शिवाय तयार होते किंवा एटीपी शिवाय जी अभिक्रिया घडते ती ब्लॅक असते, किंवा जी अभिक्रिया सूर्यप्रकाशाशिवाय घडते ती ब्लॅक असते. जी अभिक्रिया सनलाईटमुळे घडते ती लाईट असते, लाईट रिॲक्शन. सो आपल्याला विचारले फोटोसिंथेसिसच्या ब्लॅक रिॲक्शन मध्ये पाथ ऑफ डार्क रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस वॉज ट्रेस्ड थ्रू द यूज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. कशाच्या साहाय्याने तो पाथ म्हणजे तो मार्ग किंवा ती प्रोसेस स्टडी केली जाते, म्हणजे फोटोसिंथेसिसच्या ब्लॅक रिॲक्शनचा अभ्यास कशाच्या साहाय्याने केला जातो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो 14 कार्बन अँड वॉटर, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर, किंवा त्याला आपण कार्बन डायऑक्साइड वॉटर म्हणण्यापेक्षा कार्बन 14 लक्षात ठेव. म्हणजे हे उत्तर ऍक्च्युअली कार्बन 14 पाहिजे होतं. कार्बन 14चाच वापर करून सगळ्यात पहिल्यांदा मेल्विन कॅल्विन, डॉक्टर मेल्विन कॅल्विन आणि डॉक्टर बेन्सन यांनी ही प्रोसेस स्टडी केली होती क्लोरेला नावाच्या शैवालावर, क्लोरेला नावाच्या अल्गीवर. आणि त्यांनी सांगितलं होतं की एक ग्लुकोज बनायला 90 सेकंद एवढा वेळ लागतो. त्यांनी C14 वापरलं होतं. C14 क्लोरेला आणि सिडमेन्सस नावाचा आणखी एक अल्गी होतं, त्याच्यामध्ये प्रोसेस स्टडी केली होती. सो 14CO2 म्हणण्यापेक्षा 14C, C14 कार्बन 14 जे की रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट ते वापरलं जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये फोटोसिंथेसिसचा रेट सगळ्यात जास्त असतो? विच ऑफ द फॉलोइंग हॅज हायेस्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस. मग त्याचे ऑप्शन्स आहेत झाडाची कळी, वाढणारे अंकुर टोक, मुळांचे टोक का मुळांची वाढती टोके. कुठे युजली सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिसचा रेट पाहायला मिळतो? हायेस्ट रेट ऑफ फोटोसिंथेसिस. झाडाची कळी का वाढणारे अंकुर टोक, ग्रोईंग शूट अपेक्स का मुळांचे टोक का मुळांची वाढती टोक. फोटोसिंथेसिस रेट. आता मित्रांनो दोन जे ऑप्शन्स आहेत बघा, हे झाडाची कळी याचा काही संबंध नाही फोटोसिंथेसिसचा. त्यानंतर एक मुळाचं टोक आहे, अंकुर टोक आहे, अंकुर टोक म्हणजे खोड, आणि मुळांची वाढती टोक रूट्सचे वाढणारे टोक. आता फोटोसिंथेसिसचा रेट कशावर डिपेंड असतो? सनलाईटवर. सनलाईट, सूर्यप्रकाश. मग आता ह्यांच्या दोघांमध्ये सनलाईट सगळ्यात जास्त कोणाला भेटतो? हे अंकुराला भेटतो ना. सो ऑप्शन नंबर 2 ग्रोईंग शूट अपेक्स याला सगळ्यात जास्त सनलाईट भेटतो, त्यामुळे इथे फोटोसिंथेसिस रेट सगळ्यात जास्त असणार, लक्षात. ठीक आहे. नेक्स्ट, फॉस्फोर रिलेशन मध्ये जेव्हा NADP स्वीकारक म्हणून उपलब्ध नसतं तेव्हा इलेक्ट्रॉन खालीलपैकी कोणाकडे पाठवले जातात? इन फॉस्फोरिलेशन अंडर द सर्कमस्टॅन्सेस व्हेन NADP इज नो लॉंगर अवेलेबल ॲज ऍक्सेप्टर द इलेक्ट्रॉन्स आर पास्ड टू विच ऑफ द फॉलोइंग. सायटोक्रोम F, प्लास्टोसायनिन, सायटोक्रोम B6 का क्विनोन यांच्यापैकी कुणाकडे पाठवले जातात? त्याचे उत्तर आहे मित्रांनो सायटोक्रोम B6 कडे, लक्षात ठेवा. सायटोक्रोम B6 कडे पाठवले जातात. हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून काम करतो. केव्हा पण? जेव्हा NADP अवेलेबल नसतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर केव्हा काम करतो? जेव्हा NADP इज नॉट अवेलेबल. NADP किंवा NADPH, NADP किंवा NADPH, लक्षात ठेवा. कळलं? चलो नेक्स्ट. कमी तापमानात हिरव्या रंगाचे सफरचंद साठवण्याचे सर्वात योग्य कारण काय? विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट अप्रोप्रिएट रिझन फॉर स्टोरिंग ग्रीन कलर्ड ऍपल्स ऍट लो टेम्परेचर. हिरव्या रंगाचे सफरचंद लो टेम्परेचर मध्ये स्टोअर करण्याचं नेमकं रिझन काय? लो टेम्परेचर, कमी तापमानाला का साठवतात त्यांना? त्याचं रिझन आहे मित्रांनो, द रेट ऑफ फोटोसिंथेसिस रिड्यूस. नो, रेट ऑफ फोटोसिंथेसिस रिड्यूस झालं तर मग ते काहीच कामाचं नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर रेस्पिरेशन अँड फोटोसिंथेसिस आर कम्प्लिटली इनिबिटेड. नो, जर रेस्पिरेशन आणि फोटोसिंथेसिस जर कम्प्लिटली इनिबिट झालं म्हणजे पूर्णपणे जर बंद पडलं तर ते सफरचंद जे आहे ना ते खराब होऊन जातील, ते वाढणारच नाही. द रेट ऑफ रेस्पिरेशन इज रिड्यूस. यस, फक्त रेस्पिरेशनचा रेट रिड्यूस करायचा, फक्त रेस्पिरेशनचा रेट म्हणजे काय? ग्लुकोज यूज करण्याचा रेट कमी करायचा आहे. ग्लुकोज यूज करण्याचा रेट कमी झाला म्हणजे ग्लुकोज स्टोअर जाईल, ग्लुकोज वाढत जाईल म्हणजे ते सफरचंद पिकेल, सफरचंदामधलं ग्लुकोज कंटेंट वाढत जाईल, लक्षात. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट, व्हर्नलायझेशनला खालीलपैकी काय म्हणतात? व्हर्नलायझेशन इज ऑल्सो कॉल्ड एज. UPSC पण हा प्रश्न विचारला होता, लक्षात. व्हर्नलायझेशन हा प्रश्न UPSC पण विचारला होता. मित्रांनो, व्हर्नलायझेशनचा अर्थ असा होतो, युजली देर आर फ्यू प्लांट्स इन नेचर, काही वनस्पती अशा आहेत विच रिक्वायर्स व्हेरी मिनिमम टेम्परेचर दॅट इज 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर फ्लावरिंग. काही वनस्पती अशा ज्यांना फुलं येण्यासाठी
फुलांची निर्मिती होण्यासाठी फार कमी तापमान लागतं, खूप अल्प तापमान लागतं. मग कमी किंवा अल्प तापमान लागणाऱ्या वनस्पतींना व्हर्नलायझिंग प्लांट म्हणतात, प्रोसेसला व्हर्नलायझेशन म्हणतात. टेम्परेचर किती 0 to 5. त्याला मग इथले पर्याय शब्द कुठला असणार, त्याला पर्याय शब्द चिलिंग इफेक्ट. चिलिंग इफेक्ट का बरं, बिकॉज इट रिक्वायर 0 to 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, 0 ते 5 डिग्रीला ही प्रोसेस घडत असते. ठीक आहे. पुढे खालीलपैकी कोणता पदार्थ नैसर्गिक अंकुरण अवरोधक म्हणून कार्य करतो. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स ऍक्ट्स ॲज अ नॅचरल जर्मिनेशन इनहिबिटर. म्हणजे जर्मिनेशन म्हणजे बीजांकुरण, बीजांकुरण म्हणजे कोंब फुटणे, जसं मोड येतात आपल्याला धान्य आपण घरी साठवले कडधान्य वगैरे. तर ह्याच्यापैकी कुठला असा पदार्थ आहे जो त्या नॅचरल जर्मिनेशनला इनहिबिट करतो. इनहिबिट करणं म्हणजे स्टॉप करणं, प्रतिबंध करणे, स्टॉप करणे किंवा प्रतिबंध करणे, इनहिबिट करणं म्हणजे. मग आता सायटोकानिन आहे, जिब्रेलिन आहे, इथिलिन आणि क्वामॅरिन आहे, क्वामेरिन किंवा कॅमेरिन म्हटलं जातं त्याला. तर कुठला यांच्यातला असा पदार्थ जो त्या जर्मिनेशनच्या प्रोसेसला इनहिबिट करतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो जर्मिनेशनच्या प्रोसेसला इनहिबिट करणारा इथिलिन. कारण मित्रांनो प्लांट हार्मोन्स आहेत ना, प्लांट हार्मोन्स किंवा त्यांना फायटो हार्मोन्स पण म्हटलं जातं. प्लांट हार्मोन्सला फायटो हार्मोन्स पण म्हटलं जातं. आणि हे प्लांट हार्मोन्स किंवा फायटो हार्मोन्स त्यांच्या फंक्शन्सनुसार, त्यांच्या कार्यानुसार 2 प्रकारचे असतात. कुठले माहिती, एक असतं ग्रोथ प्रमोटर, म्हणजे काही हार्मोन्स असे जे ग्रोथला प्रमोट करतात, आणि काही हार्मोन असे आहेत जे ग्रोथ इनहिबिट करतात. ग्रोथ इनहिबिट करतात, इनहिबिट. प्रमोटर मध्ये कोण कोण येतं माहिती मित्रांनो, प्रमोटर मध्ये येतं ऑक्झिन्स, सायटोकायनिन्स, आत्ताच मगाशी एक प्रश्न झाला होता आपल्या याच्यावर, आणि सायटोकायनिन्स, ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स हे सगळे ग्रोथ प्रमोटर आहे. कारण जिब्रेलिन्स पण तर खोडाची वाढ करतं ना. आणि इनहिबिटर कोण आहे माहिती, ग्रोथ इनहिबिटर कोण आहे माहिती, ग्रोथ इनहिबिटर मध्ये सगळ्यात पहिला आहे ऍब्सिसिक ऍसिड, ऍब्सिसिक ऍसिड, आणि दुसरा आहे बघा इथिलिन. कारण इथिलिन रिपनिंग करतो ना, फळं पिकवतो ना, त्यामुळे तो पण ग्रोथ इनहिबिट करतो असं म्हटलं. सो इथे ऍब्सिसिक ऍसिड तर नाही पण इथिलिन आहे. सो उत्तर आपलं इथिलिन असणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, तो पण ग्रोथ इनहिबिटर आहे. खालील आकृतीमध्ये ए आणि बी काय दाखवतात, ए आणि बी. आता ए कुठे बघा तुम्ही, हा इथे एक ए आणि हा आहे बघा बी. ए मध्ये काय होतं बघा, नायट्रेट जो आहे ना, नायट्रेट, त्याचं ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये कन्वर्ट होतं किंवा नायट्रोजनचं नायट्रेट मध्ये कन्वर्ट होतं, नायट्रेट. आणि बी मध्ये काय होतं, डिकेइंग बायोमास, बायोमास जैव वस्तुमान म्हणजे पाला पाचोळा वगैरे, त्याचं रूपांतर अमोनियामध्ये होतं. कळलं, बायोमासचं रूपांतर अमोनियामध्ये. इथं नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये किंवा नायट्रेटचं नायट्रोजनमध्ये. मग आता हे ए आणि बी काय दाखवतात, ऑप्शन्स आपले इंग्रजीमध्ये पण आहे. मिनरलायझेशन, डिमिनरलायझेशन, अमोनिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, अमोनिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन, मिनरलायझेशन. आपल्याला 4 पैकी करेक्ट उत्तर कुठले ते निवडायचे. तर अमोनिया तयार होतोय बघा तिथे, अमोनिया हे बघा, अमोनिया तयार होतं. म्हणजे एक प्रोसेस अमोनिफिकेशन आहे, लक्षात ठेवा, एक प्रोसेस अमोनिफिकेशन आहे. आणि दुसरी प्रोसेस काय असणार मग, दुसरी प्रोसेस अमोनिया तयार होतोय किंवा नायट्रेट तयार होतोय, नायट्रेट तयार होतो, नायट्रेट. एक प्रोसेस नायट्रीकरण असणार, नायट्रीकरण इकडे पर्यायच नाही, लक्षात ठेवा, कुठेच पर्याय नाही, नायट्रीकरण ऑप्शनच नाही. मग अमोनिफिकेशन एक असणार, अमोनिफिकेशन किंवा नायट्रिफिकेशन, कारण याचं रूपांतर अमोनियामध्ये होतंय, लक्षात ठेवा, याचं रूपांतर अमोनियामध्ये होतंय, अमोनियाचं नायट्रेट किंवा नायट्रेटचं अमोनिया, आणि त्याचं रूपांतर बायोमासमध्ये होतंय. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर काय, याचं उत्तर अमोनिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन असणार. अमोनिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन, लक्षात ठेवा, अमोनिफिकेशन आणि डिनायट्रिफिकेशन असं त्याचं उत्तर असणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. खालीलपैकी ॲझोलाचा सहजीवी संबंध कुणाशी येतो. ॲझोला हॅज सिम्बायोटिक रिलेशनशिप. ॲझोला पिन्नेटा हे आपलं ब्रायफायटामधला आहे बघा, प्लांट्स. ॲझोला पिन्नेटा, सॉरी टेरिडोफायटामधला ॲझोला पिन्नेटा फर्नचा प्रकार आहे, ॲक्वेटिक फर्न. ते सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतं. सिम्बायोटिक म्हणजे दुसऱ्या एखाद्या प्लांट सोबत, दुसऱ्या एखाद्या सजीवासोबत फॉर म्युच्युअल बेनिफिट जगू शकतं, वाढतं त्यासोबत, त्याची ग्रोथ होते. मग कोण आहे ते, तर त्याचं उत्तर कोण आहे, क्लोरेला आहे का, ॲनाबिना आहे का, नॉस्टॉक आहे का, टॉलिप्रोथिक्स आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ॲनाबिना. ॲनाबिना, ॲझोला जो आहे तो ॲनाबिना सोबत सापडतो, लक्षात ठेवा. ॲझोला जो आहे फर्न तो ॲनाबिना सोबत सापडतो. ॲनाबिना कोण आहे माहिती आहे, ॲनाबिना हा सायनोबॅक्टेरिया आहे. सायनोबॅक्टेरिया म्हणजे नीलहरित जीवाणू आहे तो, नीलहरित जीवाणू आहे तो, नीलहरित जीवाणू, सायनोबॅक्टेरिया नीलहरित जीवाणू आहे तो. ठीक आहे, चला पुढे. एक्झेंथेमा हा कोणत्या पोषद्रव्याच्या कमतरतेचा परिणाम आहे. एक्झेंथेमा यालाच डायबॅक पण म्हटलं तर, डायबॅक प्रश्न विचारला आयोगाने. हा इज अ रिझल्ट डिफिशियन्सी ऑफ विच मायक्रोन्यूट्रिएंट. मायक्रो म्हणजे सगळ्यात कमी प्रमाणात सापडणारे न्यूट्रिएंट. त्याचं उत्तर आहे मित्रांनो कॉपर. कॉपर, कॉपर, तांबे,
कॉपर डिफिशियन्सी कॉजेस एक्झेंथिमा किंवा डायबॅक, हा प्रश्न आयोगाने पण विचारला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट, 3 सूक्ष्म पोषक घटकांचा कोणता गट प्रकाश संश्लेषण आणि तंतुकणिकेतील इलेक्ट्रॉन वाहतुकीवर परिणाम करतो? ह्या 3 न्यूट्रिएंट्स दिले तिकडे तुम्हाला, 3 सूक्ष्म मायक्रो न्यूट्रिएंट दिलेत. विच ग्रुप ऑफ 3 मायक्रो न्यूट्रिएंट्स, यांच्यापैकी कुठल्या 3 मायक्रो न्यूट्रिएंटचा ग्रुप असा आहे ज्याचा परिणाम फोटोसिंथेसिसवर पण होतो आणि मायटोकॉन्ड्रियातल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टवर सुद्धा होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो कॉपर, मॅंगनीज आणि आयर्न. कारण मॅंगनीज क्लोरोफिलचा घटक आहे, त्यामुळे त्याचा परिणाम फोटोसिंथेसिस होणार. आयर्न आपल्या मायटोकॉन्ड्रिया मधला महत्वाचा घटक आहे आणि कॉपर सुद्धा, त्यामुळे हाच ग्रुप बेस्ट ऑप्शन्स आहे. कॉपर, मॅंगनीज आणि आयर्न हे तिघ जण प्लांट्स मधल्या फोटोसिंथेसिसवर पण परिणाम करतात आणि तंतुकणिकेतल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टवर सुद्धा परिणाम करतात. नेक्स्ट, 2 स्तंभांची जुळणी खाली दिली आहे, कोणता बरोबर जुळतो? यांची मॅचिंग दिली तर कुठला ग्रुप योग्य आहे? इंग्लिश मध्ये पण आहे. मॉलिक्युलर ऑक्सिजन, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, पायरुवेट डिहायड्रोजनेस आणि डिकार्बोक्सिलेशन, त्यातला कुठला पर्याय करेक्ट आहे? म्हणजे कोण कुठला रोल प्ले करतं ते सांगायचे तुम्हाला, कोण कुठला रोल प्ले करतं ते सांगायचं. इथे कुणाची जोडी परफेक्ट कुणाशी मॅच होते ते सांगायचं. ठीक आहे. तर आपण जर याच्यातले उत्तर बघितले सगळे, मॉलिक्युलर ऑक्सिजन जो आहे ना, मॉलिक्युलर ऑक्सिजन हा रेस्पिरेशन मध्ये हायड्रोजन ऍक्सेप्टर का म्हणून काम करतो, कारण हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन असतो, हा इलेक्ट्रॉन हा मॉलिक्युलर ऑक्सिजन ऍक्सेप्ट करतो. मग एचं उत्तर 2 आहे, एचं उत्तर 2, इथे पण आहे. सो हे ऑप्शन्स गेले आपले. आता तिसरा आणि चौथा पर्याय गेला, आता 1 आणि 3च पर्याय राहिले आपल्याकडे, 1 आणि 3च पर्याय राहिले आपल्याकडे. ठीक आहे, 1 आणि 3. त्यानंतर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून कोण काम करतो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून कोण काम करतं? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून सायटोक्रोम काम करतं. सायटोक्रोम सी आहे त्याचं नाव, सायटोक्रोम सी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर म्हणून काम करतो. त्यानंतर पायरुवेट डिहायड्रोजनेस हे एन्झाईम ऍसिडिल को एन्झाईम या नावाने ओळखलं जातं. आणि डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय माहिती आहे का? अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड तयार होणे, अल्फा कीटो ग्लुटरिक ऍसिड तयार होणे. म्हणजे मित्रांनो 2, 3, 4 आणि 1, 2, 3, 4 आणि म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1च, 2, 3, 4 आणि 1, ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. अचक्रीय फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये इलेक्ट्रॉनचा एक दिशीय प्रवाहाचा मार्ग किंवा प्रकार कोणता? अनडायरेक्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन इज विच टाइप ऑफ द फॉलोइंग? याच्यातला कुठला प्रकार आहे जो अनडायरेक्शनल फ्लो दाखवतो इलेक्ट्रॉनचा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ड्युरिंग फोटोसिंथेसिस? ड्युरिंग फोटोसिंथेसिस याचं उत्तर आहे मित्रांनो वॉटर, पाणी. पाणी ऍब्झॉर्ब होऊन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट, इलेक्ट्रॉन त्यासोबत ऍड होऊन फोटोसिस्टीम 2 हे पिगमेंट प्लस इलेक्ट्रॉन प्लस फोटोसिस्टीम 1 प्लस इलेक्ट्रॉन प्लस एनडीपी तयार होणे पाण्याच्या साहाय्याने. मग हे 2 ऑप्शन्स आहेत, फक्त इथे गडबड काय, इथे मध्येच एनडीपी आले, लक्षात ठेवा. एनडीपी लास्ट प्रोडक्ट आहे, लास्ट सगळ्यात शेवटी पाण्यापासून. ठीक आहे. चला नेक्स्ट, मका, ऊस आणि इतर उष्णकटिबंधीय वनस्पतींमध्ये कार्बन डायऑक्साईड स्थिरीकरणाची उच्च कार्यक्षमता असते, कारण ते खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्यान्वित असतात? मेज, शुगर केन अँड सम other tropical plants, maize, sugarcane and other tropical plants have high efficiency of carbon dioxide fixation because they operate. मित्रांनो उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल प्लांट्स म्हणजे 30-40 डिग्री सेल्सिअसला सापडणारे, ह्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर ग्लुकोज मध्ये C4 पाथवे द्वारे केलं जातं. C4 पाथवे म्हणजे काय? यांच्याकडे ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड तयार होतं आणि याचं संशोधन कोणी केलं माहितीये? हॅच आणि स्लॅकने केलं. हॅच आणि स्लॅकने, लक्षात ठेवा हे संशोधन की ट्रॉपिकल प्लांट्स मध्ये CO2 चं कार्बोक्सिलेशन किंवा फिक्सेशन करण्याचं काम युजली पेप्को नावाचं एन्झाईम करतं. पेप्को फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज, जे कार्बन डायऑक्साईडला पहिले C4 मध्ये नंतर ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करतं. C4 म्हणजेच ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड. तर ह्याचं संशोधन हॅच आणि स्लॅकने केलं. तर हॅच आणि स्लॅक. कॅल्विन म्हणजे C3 रे, C3. TCA सायकल म्हणजे क्रेप सायकल, ही रेस्पिरेशनच्या वेळेस पाहायला मिळते. ठीक आहे. हे पॉलिफेनॉल पाथवे PP. खालील अ, ब आणि क आकृत्या ओळखा. हा तर युग्लिन आहे, युग्लिना 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 3 ठिकाणी युग्लिन आहे. हे गेलं, हे गेलं. हा पॅरामेशियम आहे, लक्षात ठेवा पॅरामेशियम. मग हे पण गेलं. आता हे राहिलं आणि हे राहिलं, 2च राहिले फक्त. आणि शेवटचं कोण आहे? शेवटचं कोण आहे? शेवटचं अखेर का कोण आहे? अखेर का? अखेर हा मशरूम आहे ना, मशरूम. मशरूमला अगॅरिकस म्हटलं तर अगॅरिकस आता इथेच आहे फक्त पहिलेच, सोयी उत्तर आहे. हे पण गेलं. अगॅरिकस बिस्पोरस हे मशरूमचं नाव आहे सायंटिफिक. याला आपण मशरूम म्हणतो, लक्षात ठेवा. व्हाईट बटन मशरूम खाण्यासाठी पण वापरलं जातं, अन्न म्हणून पण. ठीक आहे. चला पुन्हा जोड्या लावायचा प्रश्न आलाय. मॅच द पेअर्स. थायलाकॉइड्स, शिखा, कुंडे, क्रोमॅटिन. थायलाकॉइड्स कुठे असतं माहितीये का? थायलाकॉइड्स असतं आपल्या
क्लोरोप्लास्टमध्ये, थायलॉकॉइड्स म्हणजे डिस्क. मग आता थायलॉकॉइड्स कुठे असतात आपल्या स्ट्रोमामध्ये फ्लॅट मेम्ब्रेन्स सॅक्स इन स्ट्रोमा. मग हे एचं 3 आहे, लक्षात ठेव, एचं 3 इथे पण आहे, एकच ऑप्शन एलिमेंट झाला, लक्षात ठेव. क्रिस्टी कुठे असतात, क्रिस्टी. आणि सिस्टरनी कुठे असतात, सिस्टरनी असतात मायटोकॉन्ड्रियाला सिस्टरनी असतात. मायटोकॉन्ड्रिया फोल्डिंग मायटोकॉन्ड्रिया कुठे, हे तर इनफोल्डिंग सिस्टरनी. म्हणजे मित्रांनो सीचं 4 रे, सीचं 4 कुठे, इथे नाही, म्हणजे दोन्ही पर्याय गेल्या. सीचं 4 इथे आहे, सीचं 4 इथे आहे, म्हणजे हे उत्तर आहे आपलं, संपलं. म्हणजे याचा अर्थ काय, क्रिस्टी कुठे आहेत, मग क्रिस्टी हे क्रोमॅटिन कुठे असतं, क्रोमॅटिन DNA मध्ये असतं. आणि सिस्टरनी कुठे, मग सिस्टरनी असतं आपलं डिस्क शेप. याच्याप्रमाणे जोडेल होतं. थायलॉकॉइड्स 3 हा, क्रिस्टी कुठे, बीचं 1, डिस्क शेप. सिस्टरनी कुठे, सिस्टरनी 4, आणि हे कुठे, इथे कंडेन्स स्ट्रक्चर ऑफ DNA क्रोमॅटिन. ठीक आहे, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या समूहात सिनॅन्ड्रस स्थिती सामान्य आहे. सिनॅन्ड्रस कंडिशन इज कॉमन इन विच ऑफ द फॉलोइंग फॅमिली, एम्ब्लिफोरा, रोझेसी, मालाविसी, कुकुरबिटासी. याच्यापैकी कुठली, कुकुरबिटासिया, एम्बेलिफेरी, मालावेशिया किंवा रोझेसिया. रोझेसिया म्हणजे गुलाब येतं बघा त्याच्यामध्ये, गुलाब. तर कुठल्या याच्यामध्ये युजली ती सिनॅन्ड्रस स्थिती कॉमन असते, सिनॅन्ड्रस. मग त्याचं उत्तर आहे मित्रांनो, याचं उत्तर आहे शेवटचं, कुकुरबिटासिया. याच्यामध्ये कोण कोण येतं माहिती आहे का, काकडी. सिनॅन्ड्रस स्थिती मीन्स वॉटर स्टोअर करण्याची कॅपॅसिटी, टरबूज, भोपळा वगैरे यांच्यामध्ये, काकडी, टरबूज आणि भोपळा. युजली दीज आर ऑल वाईन ट्रीज, म्हणजे हे वेली आहेत, सगळे वेलीचे प्रकार आहेत सगळे. ठीक आहे, नेक्स्ट. जुन्या ऊतीमध्ये वायूंची देवाणघेवाण कशा पद्धतीने होते, रंध्र, वायुती, जलग्रंथी का वल्करंध्र. स्टोमॅटा, एरेनकायमा, नंतर हायड्याथोड्स का लेंटिकल्स किंवा लेंटिसल्स. जुन्या वनस्पतीमध्ये, जुन्या. तर मित्रांनो स्टोमॅटो तर नाही, कारण हे नवीन वनस्पतीमध्ये असतं. एरेनकायमा कुठे असतं म्हणजे ना, ॲक्वेटिक प्लांट्सच्या स्टेम्स मध्ये असतं, ते त्यांना फ्लोट करायला, तरंगायला मदत करतं. हायड्याथोड्स, जलग्रंथी असं काही प्रकारच नाही. मग लेंटिकल्स किंवा लेंटिसेल्स हे असतात अगदी छोटे छोटे पोर्स, स्मॉल पोर्स. हे असतात अगदी छोटे छोटे पोर्स, बारीक पोर्स, जे युजली वॉटर एक्सचेंज करायला मदत करतात. ठीक आहे, नेक्स्ट. पेशी चक्रामध्ये सायक्लिन आणि सायक्लिन आश्रित केनेसिस, सायक्लिन डिपेंड केनेसिसचे मुख्य कार्य काय. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ सायक्लिन्स अँड सायक्लिन डिपेंडंट कायनेसिस इन द सेल सायकल. टू ट्रिगर apoptosis, to regulate cell size, to control the progression through different phases of the cell cycle, to maintain DNA integrity. तर मग याचं उत्तर काय मित्रांनो, त्याचं उत्तर आहे टू कंट्रोल द प्रोग्रेशन थ्रू डिफरंट फेजेस ऑफ द सेल सायकल. म्हणजे यांच्या दोघांचं मेन फंक्शन काय, तर सेल सायकल कंट्रोल करणे. सेल सायकल म्हणजे ते आत्ता मगाशी तुम्हाला सांगितलं ना, G1 फेज, त्यानंतर S फेज, G2 फेज, त्यानंतर M फेज. हे कंट्रोल करण्याचं काम यांच्या दोघांचं, सायक्लिन्स आणि सायक्लिन डिपेंडंट कायनेसिस एन्झाइम्स येते. लाकूड हे सामान्य नाव खालीलपैकी कशाचं आहे. कॅम्बियम, संवरी मंडल, रसवाहिनी का दुय्यम जलवाहिनी. कॅम्बियम, फ्लोएम, व्हॅस्क्युलर बंडल का सेकंडरी झायलम. लाकूड म्हणजे लाकूड कशाला म्हणतो आपण नेमकं, उड काय असतं नेमकं. उड जे आहे ना मित्रांनो, हे सेकंडरी झायलम असतं, लक्षात ठेवा, सेकंडरी झायलम. लाकूड जे आपण टिंबर नावाने ओळखतो किंवा ज्याचा उपयोग फर्निचर म्हणून केला जातो युजली, तर ते सेकंडरी झायलमचा प्रकार आहे, सेकंडरी झायलम. ठीक आहे, नेक्स्ट. ईस्टचा समावेश प्रोटोझोआमध्ये नसून बुरशीमध्ये होतो. ईस्ट जे ते प्रोटोझोआमध्ये नाही, बुरशीमध्ये. त्याचं कारण काय असेल. ईस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन प्रोटोझोआन्स बट इट इज इन्क्लुडेड इन फंगी. वाय ईस्ट इज फंगी, वाय, कारण काय, इट हॅज नो क्लोरोफिल. हे त्याचं उत्तर असू शकतं का. मग जर हे उत्तर असेल तर सगळ्या प्रोटोझोआमुळे फंगस हे आहे का, क्लोरोफिल आहे का, बाकीचे पर्याय वाचू शकतात. सम फंगल हायपी ग्रो इन सच वे दॅट दे गिव्ह द अपीअरन्स ऑफ सुडोमायसिन. नाही, हे काही उत्तर नसणार. इट हॅज युकॅरियोटिक, नो युकॅरियोटिक नाही त्याच्यामध्ये. युकॅरियोटिक ऑर्गॅनायझेशन आहे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये ईस्टमध्ये, पण ते त्याचं रिझन नाही, कारण प्रोटोझोआ पण युकॅरियोटच आहे. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्लोज अँड रिझर्व फूड मटेरियल स्टार्च. नो, याची सेल वॉल सेल्लोजची नसती बनलेली, याची सेल वॉल ही कायटिनची बनली असते, त्यामुळे हे पण उत्तर नाही. तर पहिलंच करेक्ट आहे मित्रांनो. इट हॅज नो क्लोरोफिल. याच्यामध्ये फंगी म्हणजे ईस्टमध्ये क्लोरोफिल नसतं, हेट्रोट्रॉप असतं, म्हणून याचा उपयोग, याचा समावेश फंगीमध्ये केला गेला. फंगी सगळे सॅप्रोट्रॉप्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे. प्रोटोझोआंचा खालीलपैकी कोणता गट त्यांच्या वैशिष्ट्यांशी बरोबर जुळत नाही.
विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ प्रोटोझोन्स इज नॉट करेक्टली मॅच्ड विथ द फीचर. कुठला असा ग्रुप आहे प्रोटोझोआचा जो त्यांच्या फीचरशी मॅच होत नाही. ठीक आहे, चला पहिलं अमिबॉइड. सागरी प्रकारांच्या पृष्ठभागावर सिलिका कवच असतात. फ्लॅजिलेटेड, एकतर मुक्त जीवन किंवा परजीवी फ्लॅजिलेटेड वाले. त्यानंतर सिलिएटेड, सिलियाच्या उपस्थितीमुळे सक्रियपणे हलणारे जीव. त्यानंतर स्पोरोझोआन्स, खोट्या पायांच्या मदतीने त्यांची शिकार करताना हालचाल करतात. आपल्याला काय विचारलं, प्रोटोझोआनचा कुठला गट वैशिष्ट्यांची जुळत नाही. स्पोरोझोआन जे असतात मित्रांनो यांना खोटे पाय नसतात लक्षात ठेवा. त्यामुळे हे उत्तर आहे आपलं. स्पोरोझोआन्सला पायच नसतात. नो लोकोमोटरी ऑर्गन्स लक्षात ठेवा. नो लोकोमोटरी ऑर्गन्स. कारण स्पोरोझोआन्स जे आहेत ना मित्रांनो हे पॅरासाइट्स आहेत रे, पॅरासाइट्स. परजीवी ते परजीवी. यांच्यामुळे मलेरिया होतो ना स्पोरोझोआन्समुळे. स्पोरोझोआन प्लाझ्मोडियम हा स्पोरोझोआचा प्रकार आहे, त्याच्यामुळे मलेरिया होतो लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 स्पोरोझोआन्स. ठीक आहे, चला. बलबियानी वलय हे खालीलपैकी कोणत्या संश्लेषण प्रकारची सक्रिय स्थाने आहेत. बलबियानी रिंग्स आर साइट्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग. RNA and प्रोटीन सिंथेसिस, लिपिड सिंथेसिस, न्यूक्लियोटाइड सिंथेसिस का पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड म्हणजे शर्करा. कशाचं स्थान आहे ते. याच्यामध्ये बलबियानी रिंग जे आहेत ना मित्रांनो हे RNA आणि प्रोटीन सिंथेसिसचं प्लेस आहे. RNA आणि प्रोटीन सिंथेसिस यांच्यामध्ये RNA ची निर्मिती होते आणि प्लस प्रथिने पण तयार होतात. प्रथिनांची पण निर्मिती होते. दोघांचं पण फॉर्मेशन होते इकडे. ठीक आहे, चला नेक्स्ट. ग्लायकोकॅलिक्स हा शब्द खालीलपैकी कशासाठी वापरला जातो. द टर्म ग्लायकोकॅलिक्स इज युज्ड फॉर. ग्लायकोकॅलिक्स ही संज्ञा कशासाठी वापरली जाते. तर a layer surrounding the cell wall of bacteria का, a layer present between cell wall and membrane of bacteria का, cell wall of bacteria का bacterial cell genetically engineered to possess nitroglycosylated proteins. कशासाठी वापरली जाते ही लेअर. तर साधं सिंपल आहे मित्रांनो. बॅक्टेरियल सेल आहे ना, बॅक्टेरियल सेल जीवाणू हा बॅक्टेरिया समजा. बॅक्टेरिया सगळ्यात बाहेर ग्लायकोकायलिक्स असतं, त्यानंतर सेल वॉल असतं, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं. सो बॅक्टेरियाला 3 लेयर्स आहेत लक्षात ठेवा. 3 लेयर्स आहेत कळलं. सगळ्यात बाहेरची काय ग्लायकोकॅलिक्स लेअर सगळ्यात बाहेरची असते. ग्लायकोकॅलिक्स लेअर सगळ्यात बाहेरची असते. त्याच्या आत सेल वॉल असते आणि त्याच्या आत सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. मग सगळ्यात बाहेरची लेअर ग्लायकोकॅलिक्स, त्याला कॅप्सूल पण म्हणतात. सो याचं उत्तर आहे फर्स्ट पर्याय क्रमांक 1. सिलिया बाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग सिलिया इज नॉट करेक्ट. सिलिया म्हणजे काय माहिती आहे, हेअर लाईक स्ट्रक्चर्स. हेअर लाईक स्ट्रक्चर्स, हेअर लाईक स्ट्रक्चर्स जे लोकोमोशन साठी पाहिलं म्हणतं. पॅरामिशमच्या पूर्ण बॉडीवर हजारो सिलिया लक्षात ठेवा. सो सिलियाचे संघटित ठोके पडद्यावर हे नको इंग्रजी वाचूयात. द ऑर्गनाइज्ड बीटिंग ऑफ सिलिया इज कंट्रोल्ड बाय फ्लक्सेस ऑफ कॅल्शियम अक्रॉस द मेम्ब्रेन. म्हणजे त्या सिलियाची जी हालचाल आहे ती कॅल्शियम कंट्रोल करतो का, असं त्याचं उत्तर आहे. सॉरी असं त्याचं अर्थ आहे. सिलिया आर हेअर लाईक सेल्युलर अपेंडेजेस. These are hair-like structure but not appendages, not appendages. So हे चुकीचं आहे त्याचं. सॉरी आपल्याला चुकीचं ओळखायचं ना. सिलिया इज नॉट करेक्ट म्हणजे इनकरेक्ट ओळखायचं ना आपल्याला. इनकरेक्ट हे बरोबर आहे. हेअर लाईक स्ट्रक्चर हे बरोबर आहे. मायक्रो ट्युबल्स ऑफ सिलिया आर कंपोज्ड ऑफ ट्युबल्स. यस, सिलियामध्ये ट्यूब्स आहेत हे पण करेक्ट आहे. सिलिया कंटेन आउटर रिंग ऑफ 9 डबलेट मायक्रोट्युबल्स सराउंडिंग 2 सिंगल मायक्रोट्युबल्स. यस, हे पण करेक्ट आहे मित्रांनो. म्हणजे हे तिन्ही बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर आहे. कारण आपल्याला विचारलं नॉट करेक्ट. सो द ऑर्गनाइज्ड बीटिंग ऑफ सिलिया. सिलियाचं काही बीटिंग वगैरे होत नाही. बीटिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन असत नाही, फ्री मुवमेंट असते त्यांची. त्यामुळे हे उत्तर आहे, हे चुकीचं आहे सिलियाबद्दल. ठीक आहे, नेक्स्ट. आंतरद्रव्य जालिका आणि रायबोझोम हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड रायबोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. प्रोटीन सिंथेसिस, ग्लायकोलायसिस, रेस्पिरेशन का ऑल. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रायबोझोम हे यातली कुठली प्रोसेस साठी रिस्पॉन्सिबल आहे असं आपल्याला विचारले. कुठली प्रोसेस हे दोघं जण मिळून करतात. प्रोटीन सिंथेसिस करतात का ग्लायकोलायसिस करतात का रेस्पिरेशन करतात का सगळ्याच करतात. आता मला सांगा ग्लायकोलायसिसचा आंतरद्रव्य जालिका रायबोझोम काही संबंध नाही. हे सायटोप्लाझम मध्ये होत असतं, त्यामुळे हे उत्तर नाहीये. रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रिया मध्ये होत असतं, त्याचा यांचा काही संबंध नाहीये. त्यामुळे हे गेलंय म्हणजे तर उत्तर हेच आहे प्रोटीन सिंथेसिस. आंतरद्रव्य जालिकामध्ये रफ ER असतं ना, रफ ER, आणि तिथे रायबोझोम पण असतं. हे प्रोटीन सिंथेसिस करतात. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे अमायनो ऍसिडचं रूपांतर प्रोटीन्स मध्ये करतात लक्षात. ठीक आहे, नेक्स्ट. ट्रान्सक्रिप्शन मध्ये कोणतं गुणसूत्र सक्रियपणे भाग येतं. विच क्रोमोझोम्स ऍक्टिव्हली टेक पार्ट इन ट्रान्सक्रिप्शन. युक्रोमॅटिन, हेट्रोक्रोमॅटिन का दोन्ही का यापैकी एक नाही. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय मित्रांनो. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे ट्रान्सक्रिप्शनचा अर्थ होतो
मेकिंग डीएनए कॉपीज. डीएनए ची कॉपी तयार करण्याचं काम ट्रान्सक्रिप्शन मध्ये होत असतं. एका डीएनए दोन. त्याच्यामध्ये युक्रोमॅटिन ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व असतं. युक्रोमॅटिन हे ट्रान्सक्रिप्शन मध्ये म्हणजे डीएनए ची कॉपी तयार करण्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व असतं. लक्षात. हेट्रोक्रोमॅटिन नाही. हेट्रोक्रोमॅटिन फक्त जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स शो करतं, ते जीन एक्सप्रेशन शो करण्यासाठी असतं. ठीक आहे. पुढे मातीपासून झायलेमकडे पाण्याच्या वहनाचा मार्ग कुठला? पाथ ऑफ वॉटर मुवमेंट्स फ्रॉम सॉइल टू झायलम, म्हणजे जमिनीतून वनस्पतींची मुळं जे वॉटर ऍब्झॉर्ब करून घेतात ना, ते वॉटर ऍब्झॉर्ब करून मुळांमधून वरती जाण्याचा जो मार्ग आहे, जो प्रवास आहे, तो कसा असतो? सगळ्यात पहिले सॉइल, रूट हेअर, कॉर्टेक्स, पेरिसायकल ना, हे कॅन्सल. सॉइल, रूट हेअर, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, नंतर पेरिसायकल, नंतर प्रोटोझायलम, नंतर मेटाझायलम. यस, हे सॉइल, नंतर रूट हेअर, नंतर कॉर्टेक्स, नंतर एंडोडर्मिस, नंतर पेरिसायकल, नंतर प्रोटोझायलेम, नंतर मेटाझायलम, सगळ्यात शेवटी मेटाझायलम. लक्षात. ठीक आहे. गटेशन प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये होते? द प्रोसेस ऑफ गटेशन टेक्स प्लेस ऍट विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन. गटेशन म्हणजे काय? रूट प्रेशर. रूट प्रेशर वाढलं कमी झालं की त्या रूट प्रेशरच्या प्रमाणामुळे मग वॉटर रिलीज होणं किंवा पाणी बाहेर पडणं, त्याला गटेशन प्रोसेस म्हणतात. लक्षात ठेवा. मग गटेशन प्रेशर मध्ये पाणी बाहेर पडतात. केव्हा बाहेर पडणार? रूट प्रेशर वाढल्यावरच बाहेर पडणार ना. मग पर्याय काय? द रूट प्रेशर इज हाय अँड द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज लो, तेव्हाच गटेशन. मग हे बरोबर आहे. द रूट प्रेशर इज लो, नो. रूट प्रेशर इज इक्वल, नो. रूट प्रेशर इज ॲज वेल एज नो, हेच बरोबर आहे. रूट प्रेशर वाढलं, मुळांचा दाब वाढला की गटेशन सुरू. जास्त पाणी वाढलं की बाहेर द्रव स्वरूपात ते बाहेर पडणार, त्याला गटेशन म्हणायचं. खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू, नॉट करेक्ट, नॉट ट्रू. कुठलं स्टेटमेंट यातलं बरोबर नाहीये, म्हणजे चुकीचं आहे, नॉट ट्रू. ठीक आहे. पहिला आहे द ॲपोप्लास्टिक मुवमेंट ऑफ वॉटर ऑकर्स एक्सक्लुझिव्हली थ्रू द सेल वॉल विदाउट क्रॉसिंग एनी मेम्ब्रेन. नाही, असं कसं शक्य आहे? सेल वॉलला हे पण असतं ना, प्लाझ्मा मेम्ब्रेन पण असतं ना, मग वॉटर ट्रान्सपोर्ट होताना प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून पण ट्रान्सपोर्ट होईल ना. त्यामुळे हे अरे थांबा, आपल्याला नॉट ट्रू विचारले, नॉट ट्रू विचारले, सॉरी. द ॲपोप्लास्टिक मुवमेंट ऑफ वॉटर ऑकर्स एक्सक्लुझिव्हली थ्रू सेल वॉल विदाउट क्रॉसिंग. यस. सोल्यूट प्रेझेंट इन एनी सेल इन्क्रीज द फ्री एनर्जी ऑफ वॉटर और वॉटर पोटेन्शियल. हे चूक आहे मित्रांनो. जे सोल्यूट प्रेझेंट असतं कुठल्याही सेलमध्ये, ते पाण्याचं पोटेन्शियल काही वाढवत नाही. लक्षात ठेव. पाण्याचं पोटेन्शियल काही वाढवत नसतं. लक्षात ठेव. ते उलट काय करतं माहिती आहे का? सोल्यूट जर प्रेझेंट असेल तर ते काय करतं? फ्री एनर्जी नाही वाढत, ते इन्क्रीज नाही करत, ते डिक्रीज करतं पाण्याचं पोटेन्शियल, डिक्रीज करतं. कारण सोल्यूट वाढलं तरच सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. लक्षात. त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ग्रॅना तरंगके कुणाचं पार्ट आहे किंवा कुणासोबत असतो? त्या संदर्भ कुणासोबत आहे? स्टॅक्स ऑफ थायलोकॉइड्स इन प्लास्टिड्स ऑफ हायर प्लांट्स, कॉन्स्टंट इन क्वांटम इक्वेशन, ग्लायकोलायसिस ऑफ ग्लुकोज. काय सिंपल आहे. ग्रॅना थायलोकॉइड्स मध्ये असतं. थायलोकॉइड्स कुणाचा पार्ट आहे? क्लोरोप्लास्टचा पार्ट आहे. लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्टचा, ज्याच्यामध्ये सनलाइट ऍब्झॉर्ब केला जातो आणि वॉटरला स्प्लिट केलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तिकडे उपयोग होत त्याचा. ठीक आहे. चलो नेक्स्ट. कॅल्व्हिन सायकलच्या बाबतीत काय समाविष्ट असतं? कॅल्व्हिन सायकल इन्व्हॉल्व्स विच ऑफ द फॉलोइंग? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन, ऑक्सिडेटिव्ह कार्बोक्सिलेशन, रिडक्टिव्ह कार्बोक्सिलेशन का रिडक्टिव्ह फॉस्फोरिलेशन? त्याच्यामध्ये रिडक्टिव्ह कार्बोक्सिलेशन इन्व्हॉल्व असतं. रिडक्टिव्ह कार्बोक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्याची प्रोसेस. रिडक्टिव्ह कार्बोक्सिलेशन म्हणजे रिडक्टिव्ह कार्बोक्सिलेशन. ठीक आहे. चला पुढे. वनस्पतीची अनिश्चित वाढ कोणामुळे होते? इनडेफिनेट ग्रोथ ऑफ प्लांट्स. मेरिस्टेमॅटिक मुळे होते. मेरिस्टेमॅटिक विभाज्ययुतीमुळे होते. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत ना, हे कॉन्स्टंटली फक्त डिवाइडच होत जातात. कॉन्स्टंटली डिवाइड होत जातात. फक्त यांना एकच काम आहे, फक्त आणि फक्त कॉन्स्टंटली डिवाइड होत राहणं, फक्त सतत विभाजित होत राहणं. म्हणून यांच्यातून परमानंट टिश्यूज म्हणतात. परमानंट टिश्यूचे दोन ग्रुप पडतात, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल मध्ये मग पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेनकायमा, सरफेस, आणि कॉम्प्लेक्स मध्ये झायलम आणि फ्लोएम. सो यांच्यामुळे होत असते कंटिन्युअस इनडेफिनेट ग्रोथ. असे गृहीत धरा की सक्रियपणे श्वास घेणाऱ्या पेशींच्या पेशीद्रव्यात 3x संख्येने K+ आणि 2x संख्येने K+ आहे. काही काळानंतर K+चा X क्रमांक पेशीमध्ये प्रवेश करतो. K+चे वहन कोणत्या प्रक्रियेद्वारे झाले असतं? प्राथमिक सक्रिय वहन, दुय्यम सक्रिय वहन, निष्क्रिय वहन का विसरण? अज्युम दॅट ऍक्टिव्हली म्हणजे थोडक्यात काय सांगितलं माहिती मित्रांनो, K+चं जे ट्रान्सपोर्टेशन होतं ना विद इन सेल्स,
त्या प्रोसेसचं नाव विचारले आपल्याला. सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. के प्लसचं ट्रान्सपोर्टेशन जे होतं ना आपल्या सेलमध्ये, त्या प्रोसेसचं नाव आहे ऍक्टिव्ह प्रायमरी ट्रान्सपोर्ट. कारण का के प्लस म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम दोघांचं ट्रान्सपोर्ट असतं, ते दोघांचं ट्रान्सपोर्ट असतं. पण आपल्याला विचारलं काय देता, नीट आहे का, समजा ही सेल आहे आणि हे आउटसाइड आहे. तर युजली 3 सोडियम आयन बाहेर जातात आणि 2 पोटॅशियम आयन आत येतात सेलमध्ये. सो सेलमधलं पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. ठीक आहे. इथं काय दिलंय, ॲज्युम दॅट ऍक्टिव्हली रेस्पिरिंग सेल हॅज 3 नंबर ऑफ पोटॅशियम आयन इट्स सायटोप्लाझम. इकडे 3 आहे अँड 2 नंबर ऑफ 2 बाहेर आहे. समजा इकडे 3 आणि 2 बाहेर आहे. आफ्टर सम टाइम एक्स नंबर ऑफ पोटॅशियम एंटर द सेल. आत 3 आहे, बाहेर 2 आहे. काही वेळाने काहीतरी आतमध्ये आले. व्हॉट इज द प्रोसेस. फक्त आतमध्ये आले विचारले, सोडियमचं काही दिलंच नाही. मग सोडियम आणि पोटॅशियम हे दोघांचं जर ट्रान्सपोर्ट झालं तर ते असतं प्रायमरी, पण सोडियमचं दिलंच नाही, फक्त पोटॅशियमचं दिलं, हे असतं सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. मग सेकंडरी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सोडियम, पोटॅशियम, हायड्रोजन, क्लोराईड वगैरे हे आयन ट्रान्सपोर्ट होतात. आणि प्रायमरी मध्ये काय होतं माहिती आहे, प्रायमरी मध्ये 3 सोडियम आउटसाइड, 2 पोटॅशियम इनसाइड, याला प्रायमरी. याला प्रायमरीलाच आपण सोडियम पोटॅशियम पंप पण म्हणतो, सोडियम पोटॅशियम पंप. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वनस्पतीपासून ऑक्सिन सगळ्यात पहिल्यांदा वेगळं केलं. डार्विन, FW वेड, बॉयसन जेन्सन आणि सॅक्स. म्हणजे ऑक्सिन या हार्मोनचा शोध कुणी लावला सगळ्यात पहिल्यांदा. त्याचं उत्तर आहे मित्रांनो FW वेंड नावाचे शास्त्रज्ञ. FW वेंड नावाचे शास्त्रज्ञाने सगळ्यात पहिल्यांदा. ठीक आहे. चला, रिचमंड लॅग प्रभाव काय आहे. रिचमंड लॅग प्रभाव, मॉर्फोजेनेसिस. मॉर्फोजेनेसिस म्हणजे शारीरिक परिवर्तन, म्हणजे प्लॅन्टची समजा जी ग्रोथ होण्याची प्रोसेस आहे त्याला म्हणायचं मॉर्फोजेनेसिस. सायटोकायनिन नियंत्रणाखाली वृद्धत्वाचा विलंब. डिले ऑफ सेन्सेशन अंडर कंट्रोल ऑफ सायटोकायनिन. हे करेक्ट आहे. रिचमंड लॅग इफेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, याचा अर्थ एजिंग स्लो करणे, एजिंग स्लो करण्याची प्रोसेस. एजिंग म्हणजे काय, वृद्धी, वृद्धी स्लो करण्याची प्रोसेस, म्हणजे ग्रोथ स्लो करण्याची प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कॅल्व्हिन चक्रामध्ये आत्मसात करण्याची शक्ती कशा दरम्यान वापरली जाते. इन द कॅल्व्हिन सायकल द ऍसिमिलेटरी पॉवर इज युज्ड ड्युरिंग. ऍसिमिलेटरी पॉवर केव्हा वापरली जाते, कॅल्व्हिन सायकल मध्ये. ऍसिमिलेटरी पॉवर वापरली जाते मित्रांनो जेव्हा फॉस्फोग्लिसरिक ऍसिड लॉरेट मध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, किंवा ग्लिसरॉल 3GP मध्ये कन्व्हर्ट करायचं, याला म्हणतात 3GP, ग्लिसरॉल 3GP. आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, क्रेबच्या चक्रात खालीलपैकी कोणत्या विकाराचा वापर केला जात नाही. विच ऑफ द एन्झाइम इज नॉट युज्ड इन क्रेब सायकल. ॲकोनायटेज, डिकार्बोक्सिलेज, अल्डोलेज आणि फ्युमरेज. त्याच्यापैकी अल्डोलेज आहे मित्रांनो, अल्डोलेज हे नाही वापरले जात, लक्षात ठेवा. हे कुठे वापरलं जातं माहिती आहे, इट इज युज्ड इन ग्लायकोलायसिस. हे ग्लायकोलायसिस मधलं एन्झाइम आहे, याचा ग्लायकोलायसिस मध्ये यूज होतो आणि बाकीचे येत नाही, क्रेब सायकल मध्ये वापरले जातात. ठीक आहे. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बॉटनीचे जे 60 प्रश्न होते त्या बॉटनीच्या 60 प्रश्नांचं विश्लेषण, काहींचं फक्त आन्सर्स बघितले. आय होप तुम्हाला या सगळ्या उत्तरांचा 100% फायदा होईल. हे प्रश्न रिपीट बघा. यातले सगळी जी नवीन माहिती, ऑलमोस्ट सगळीच नवीन माहिती 90%, हे सगळे मुद्दे लिहून ठेवा. म्हणजे तुमचं 11वी-12वीचं बॉटनी जे आहे ना ते NCERT लेवलचं कव्हर होऊन जाईल. म्हणजे याच्यावरचे प्रश्न तुमचे करेक्ट येईल. ठीक आहे. चला थांबूया दादा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. थँक्यू. जय हिंद.